नमस्कार, मी डॉक्टर भागवत कोळपे सर, डायरेक्टर आस्था डिफेन्स अकॅडमी औरंगाबाद. सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे हार्दिक 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 स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इथे आस्था डिफेन्स अकॅडमीच्या वतीने एक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. व्याख्यानाचा विषय आहे प्रयत्नांच्या असमंती यशाची भरारी. तसेच आपले आजचे व्याख्याते आहेत श्री अमोल भांडवलकर सर. सरांच्या बाबतीत मी थोडासा आपल्याला परिचय करून देतो. सर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांचे शिक्षण MA इंग्रजी व राज्यशास्त्र BEd SM.D GD.C and A झालेले असून व्होकेशनल गायडन्स विभागांचा करिअर मास्टर कोर्स त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यासारख्या विविध वर्तमानपत्रात व पेपर मधून त्यांचे प्रेरणादायी लेख आणि शैक्षणिक, सामाजिक व राजकीय अशा विविध विषयावरील लेख प्रकाशित झालेले आहेत. वाचन, पर्यटन व छायाचित्रण हे त्यांचे आवडते छंद आहेत. एक यशस्वी ब्लॉगर म्हणून ही त्यांची विशेष ओळख असून थिंकमेट्स या नावाने ते स्वतःचा एक ब्लॉग चालवतात. या ब्लॉगवरील विविध विषयावरील त्यांचे लेख सर्वत्र आवडीने वाचले जातात. तर या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपण शब्दसुमनाने सरांचं स्वागत करूयात. आणि मी प्राध्यापक अमोल भांडवलकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. आत्ताच डॉक्टर भागवत कोळपे सरांनी माझी ओळख करून दिलेली आहे. आस्था डिफेन्स अकॅडमीच्या वतीने या आयोजित केलेल्या वेबिनारला आपण सर्व उपस्थित असलेले पालक, विद्यार्थी आणि माझे स्नेहीजन यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यासोबतच नुकत्याच लागलेल्या परीक्षेत ज्यांनी यशाची उत्तुंग भरारी त्यांच्या या पातळीवरती घेतलेली आहे त्या सर्वांचंही मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. सध्याचा काळ जर आपण पाहिला तर हा कोरोनाचा काळ आहे आणि प्रत्येक जण या कोरोनामुळे घाबरलेला आहे किंवा काही प्रमाणात एका दहशतीच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहे. मात्र सर्वात महत्वाचं या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना एक गोष्ट निश्चितच ध्यानात ठेवायची आहे की आपल्याला नकारात्मक भावना किंवा आपले निगेटिव्ह थॉट जे असतील त्याच्याने या आजारावरती मात अजिबात करता येणार नाही. जरी याच्या धडकी भरणाऱ्या बातम्या सर्व माध्यमातून येत असल्या तरीही आपल्याला आपला संयम हा कायम ठेवावा लागेल. म्हणजे आपली प्रतिकार शक्ती आणि अतिशय चांगली अशी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन हा आपल्याला या ठिकाणी जर आपण अवलंबला तरच आपल्याला या आजारावरती मात करता येऊ शकेल आणि ती काळजी जर आपण घेतली तरच ते सहज शक्य होईल असं मला वाटतं. आता नुकत्याच आलेल्या इंडियन सायकेट्री सोसायटीच्या अहवालात सुद्धा असं नमूद केलेलं आहे की सध्या भारतामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण हे वाढीस लागलेलं आहे. साधारणपणे 20% हे प्रमाण वाढलेलं आहे. विविध मानसिक आजार लोकांना या कोरोनाच्या संक्रमणात, लॉकडाऊनमुळे आणि आर्थिक मंदीमुळे ह्या समस्या भेडसावत आहेत. त्यासोबतच नुकतंच एका संस्थेने, गोकी संस्थेने स्मार्ट हेल्थ इकोसिस्टीम हे सर्वेक्षण केलं. त्यामध्येही त्यांनी असं नमूद केलंय की साधारणपणे त्यांच्या सर्वेनुसार, सॅम्पलनुसार 43% भारतीयांना या विविध नैराश्याचा, डिप्रेशनचा सामना करावा लागतोय. डिप्रेशन म्हणजे बऱ्याच जणांमध्ये चिडचिडेपणाची वृत्ती वाढलेली आहे. काही जणांना कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येतो, काहींना कोणत्याच कामामध्ये उत्साह राहत नाही किंवा अनेकांमध्ये झोपेची समस्या, म्हणजे काही जणांची झोप जास्त वाढली आहे तर काहींची झोप अतिशय कमी झालेली आहे. अशी एक वेगळीच समस्या या निमित्ताने सर्वांच्या निदर्शनास आलेली आहे. तर पुन्हा माझं तेच आपल्याला आव्हान राहील की आपली प्रतिकारशक्ती वाढवणं,
आणि आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवणं, याच मार्गाने आपण या परिस्थितीवरती मात करू शकतो. नुकतंच सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा जाहीर केलेलं आहे. मात्र 2022-23 पासून त्याची अंमलबजावणी होईलच. आता सध्याच्या बॅचला मात्र जुन्या पद्धतीचाच अभ्यासक्रम हा चालू असेल. त्यासोबतच स्किल बेस एज्युकेशन ही कन्सेप्ट सुद्धा त्या नॅशनल करिक्युलम मध्ये आता ही नवीन सिस्टीम मध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. एक अशा पंक्ती आहेत बघा, उरूज आदमी तालीम से तालीम है मेराज जिंदगी. उरूज आदमी तालीम से तालीम है मेराज जिंदगी. हा उर्दू भाषेतला शेर हा अतिशय आपल्याला या परिस्थितीमध्ये दिशादर्शन करणारा ठरू शकतो. त्याचा अर्थ असा होतो, शिक्षण हा उन्नतीचा मार्ग आहे आणि मनुष्याला सामर्थ्य प्राप्त करून देणारा एकमेव मार्ग हा शिक्षण आहे. या शिक्षणाची कास जर धरली तरच आपण या सध्याच्या काळामध्ये तग धरू शकतो. अनेक मानवांचं जर आपण चरित्र पाहिलं तर शिक्षणामुळे त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र क्रांती, आमूलाग्र बदल हे घडून आलेले आपल्याला दिसून येतात. किंवा आपल्या पुराणामध्ये सा विद्याय विमुक्तये असे एक वचन आहे. म्हणजे जी मुक्त करते ती विद्या. विद्या कोणाला बांधून ठेवू शकत नाही. जो विद्या ग्रहण करेल तो त्या विद्येचा वापर करेल आणि स्वतःच्या सभोवतालची परिस्थिती बदलू शकेल, परिवर्तन करू शकेल, म्हणजेच तो जुन्या जोखडातून मुक्त होऊ शकेल. ती विद्या आपण आत्मसात करणार आहोत. एक विचारवंत होते नेल्सन बोसवेल. त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप टुवर्ड सक्सेस इज द फिलिंग दॅट वी कॅन सक्सीड. आय रिपीट अगेन, द first and most important step towards success is the feeling that we can succeed. So that feeling is important. Without that feeling, you cannot have that much type of chance. Or if you have that type of feeling, then and only you can achieve the success. म्हणजेच जर आपल्या मनामध्ये, आपल्या अंतर्मनात जर कुठेतरी अशी भावना निर्माण झाली की आपण यशस्वी होऊ शकतो, तर ती यशाच्या मार्गाने जाणारी पहिली पायरी आहे असं मला वाटतं. त्या पहिल्या पायरीवर जर आपण मार्गक्रमण सुरू केलं तर निश्चितच त्यानंतरच्या येणाऱ्या पायऱ्या आपण चालत जाऊ शकतो, चढत जाऊ शकतो आणि आपल्याला यशाचा तो दीपस्तंभ मार्गदर्शन करू शकेल आणि त्या शिखरापर्यंत, शिखरापर्यंत आपण पोहोचू शकू. आजचा माझा विषय हा आहे की प्रयत्नांच्या आसमंती यशाची भरारी. प्रयत्नांची आसमंती यशाची भरारी. प्रयत्न, आपण नेहमी म्हणतो की प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे. तसं तो श्लोक जो आहे तो वेगळ्या अर्थाने आहे. परंतु प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्नाशिवाय कोणताही मनुष्य आयुष्यामध्ये यश प्राप्त करू शकणार नाही. तर ती प्रयत्न फक्त प्रयत्न करून नाही, तर प्रयत्नांच्या आसमंती म्हणजे बघा, आपण कोणत्या पण गोष्टीचं सर्वात उच्च टोक सांगण्यासाठी आभाळाची उपमा बऱ्याचदा वापरतो. त्या आभाळापर्यंत आपण एखादा म्हणतो की गरुड पक्षी का श्रेष्ठ आहे, कारण तो आभाळात मोठी झेप घेऊ शकतो. तर त्या आभाळामध्ये आपल्याला प्रयत्नांनी झेप घ्यायची आहे आणि त्या आसमंतामध्ये प्रयत्न करून थांबायचं नाही. अनेक प्रयत्न आपल्याला करावे लागतील. तर अनेक प्रयत्न केले, सतत आपण प्रयत्न करत राहिलो तर निश्चितच आपल्याला त्या प्रयत्नांच्या आसमंती यशाची भरारी आपल्याला घेता येऊ शकेल. चीनने आपल्याला व्हायरस आणलेला आहे असं आपण सध्या गृहीत धरलेलं आहे. या कोरोना व्हायरसमध्ये निश्चितच एक क्रिसिस सुद्धा आहे आणि आपल्याला एक संधी सुद्धा त्यातून प्राप्त होऊ शकते. क्रिसिस असा आहे, एक चायनीज शब्द आहे बघा, वेगी. त्या वेगी शब्दाचा अर्थ हा तो दोन अर्थ आहे. त्याचा पहिला अर्थ आहे की एक तर आपल्याला भेटणार क्रायसिस म्हणजे संकट, दुसरं आहे अपॉर्च्युनिटी, संधी. एका शब्दाचे ते दोन अर्थ आहेत. म्हणजे सध्याही आपल्याला या दोन अर्थाने म्हणजे आपण जसं म्हणतो की संकटातही आपण संधी शोधू शकतो, तशी आपल्याला संधी शोधायची आहे. विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे बराचशा आता इथं वेळ बराच त्यांचा आता वाचतो आहे, कॉलेज नाहीये, तर आपण त्याचा दुसऱ्या अर्थाने, दुसऱ्या अँगलने विचार जर आपण केला तर आपल्याला तो सर्व टायमिंग जो आहे तो आपल्याला वी कॅन युटिलाइज दॅट टाइम, फ्री टाइम फॉर आवर स्टडी. We can read many
extracurricular books, and so that we can have that type of knowledge by using the habit of reading. तर ते संधी आहे का संकट आहे हे आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे असं मला वाटतं. मी या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वे सोबत अनेक या ठिकाणी ब्लॉगवरती काही आर्टिकल असतील किंवा माझे काही पुस्तकांचा संग्रह आहे ते पुस्तक वाचणं असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये मी स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. म्हणजे निश्चितच आपण त्याच्याबद्दल आपण सतत तक्रार न करता जर अशा पद्धतीने ती गोष्ट आपण स्वीकारली तर निश्चितच आपल्याला त्यातून काही चांगले पर्याय सापडू शकतील असं मला वाटतं. आजच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने मी 10 मुद्दे तयार केलेले आहेत. I think that if we can cover these 10 things, then we can achieve our final goal. मुझे ये उम्मीद है, मेरी ये सोच है कि अगर ये जो 10 स्टेप्स हम अगर कर सकते हैं, अच्छी तरह से कर सकते हैं, तो यकीनन हमें कामयाबी हासिल होने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकेगी. क्योंकि उस तरह हमने अगर कोशिश की तो कोशिश हमारी कभी नाकामयाब नहीं हो सकती. हो सकता है कि पहली कोशिश नाकामयाब हो, लेकिन अगर हमेशा कोशिश करते हम रहेंगे तो यकीनन हमारी कोशिशों से हमें ये उम्मीद है की हमें जो मंजिल है मंजिल को हम पा सकेंगे. सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की या प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ध्येय निश्चिती करायला हवी. ध्येय निश्चिती म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की तुला जे आवडेल ते तू कर किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, इंटरेस्ट आहे ते आपण केलं पाहिजे. पण तसं जरी असलं तरी आपल्या संकल्पना स्पष्ट नसतात. Many times we think that we should do what we like, but there is a error that our concepts are not so much clear at the initial stage. सध्याच्या वयामध्ये तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या तितक्याच स्पष्ट नसतात. साधारणपणे आपण जो विचार करतो आहोत तो 10वी पास आउट विद्यार्थ्यांचा विचार करतो आहोत किंवा 11वी-12वीच्या दरम्यानचे विद्यार्थी, 8वी-9वीचे विद्यार्थी यांच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं करिअर या क्षेत्रामध्ये करायचं, पण त्याची परिपूर्ण माहिती त्यांना त्या संदर्भात नसते. त्यामुळे कदाचित आपला निर्णय हा बदलू शकतो किंवा आपल्या निर्णयामध्ये एक ठामपणा आलेला नसतो. एक असं गुड थॉट मध्ये आहे बघा, vision without action is just dreaming. If we have vision but if we not implement action, then it is just dreaming. It is like a daydreaming. Action without vision is a waste of time. Action without vision is a waste of time. If we just do our action and if there is no vision, then definitely it is a waste of time. जर आपण नुसतंच असं करतोय की काहीतरी कृती करतोय परंतु आपल्या मनामध्ये संकल्पना स्पष्ट नाहीये, हमने ये तय नहीं किया है कि हमें क्या करना है, कुछ ना कुछ हम कर रहे हैं ये तो बात ठीक है, लेकिन मंजिल कौन सी पानी है, मंजिल तक पहुंचने के लिए रास्ता कौन सा इस्तेमाल करना है, जब तक ये हम तय नहीं करेंगे तब तक मुझे नहीं लगता कि सब सिर्फ चलते रहने से हम अपने आप मंजिल पे पहुंच जाएंगे. And the last line is important. Action with vision brings revolution. Action with vision brings revolution. It means it changes throughout our life. There is a U-turn to our life, our track of the life. अगर हम इस्तेमाल करेंगे हमने क्या तय किया है तो सही मायने में परिवर्तन आ सकता है और वो जो घड़ी है सचमुच वो आपकी जिंदगी बदल देने वाली घड़ी हो सकती है. सबसे बड़ा परिवर्तन तब मुमकिन है. एक्शन विथ विजन ब्रिंग्स रिवोल्यूशन. तो आपको उस एक्शन के हिसाब से चलना है, विजन के साथ चलना है और दोनों का अगर कॉम्बिनेशन अगर आपके पास है तो मुझे ऐसा लगता है कि सही मायने में कुछ ना कुछ परिवर्तन, हालात में बदलाव लाने की सिचुएशन तब आ सकेगी. महात्मा फुलेंचे एक वाक्य बघा, निर्मिके निर्मला मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये.
निर्मिके निर्मला मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये, पिढी जात बुद्धी नाही सर्वांमध्ये, पिढी जात बुद्धी नाही सर्वांमध्ये, शोध करा आधी पुरतेपणी. एक महत्वाचं इथं महात्मा फुलेंनी सुचवलंय त्यांच्या अखंडामध्ये, की प्रत्येकाची बुद्धी ही वेगळी आहे. एव्हरी वर्क ऑफ नेचर इज डिफरंट थिंग. So nobody is like another. Even twins are not like each other. They have many differences. आपण जर पाहिलं तर जुळ्या भावंडात सुद्धा साम्य नसतं. आतापर्यंत जितकेही या जगामध्ये व्यक्ती होऊन गेल्यात, ते कोणीही दोघं एकसारखे असलेले आपल्याला बघायला भेटलेले नाही. जसे आतापर्यंत कोट्यावधी लोकांचे आपण थंब इम्प्रेशन पाहिले, तर ते मॅच झालेले नाहीत. आतापर्यंत जगात इतक्या व्यक्ती होऊन गेल्या, कोणाचाही अंगठ्याचा ठसा हा दुसऱ्यासोबत मॅच झालेला नाही. त्याचप्रमाणे व्यक्तींचे स्वभाव, वैशिष्ट्य, बुद्धिमत्ता, विचार करायची पद्धत या सगळ्यामध्ये भिन्नता असते. त्यामुळे महात्मा फुले असं सुचवतात की शोध करा आधी पुरतेपणी. नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे, नेमकं आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकू का, ती आपली तेवढी मेहनत घ्यायची तयारी आहे का, ते सर्व आपण आता विचार केला पाहिजे. आणि मग त्या रस्त्यावरती आपण मार्गक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. कारण विरासत में गद्दी मिल सकती है, विरासत में गद्दी मिल सकती है, लेकिन विरासत में बुद्धी नहीं मिल सकती. म्हणजे आई वडिलांपासून आपल्याला त्यांचं इतर संपत्ती कदाचित भेटू शकेल, परंतु आई वडिलांसारखीच बुद्धी, हुशारी आपल्याला भेटू शकेल असं अजिबात सांगता येणार नाही. त्यासाठी एक सायकोलॉजिस्ट होते हॉवर्ड गार्डनर, त्यांनी एक सुंदर अशी थेअरी डेव्हलप केलेली आहे. त्यांचं फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात 1983 साली ती थेअरी त्यांनी मांडलेली आहे. त्याचं नाव आहे थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. त्यांच्या मते या इंटेलिजन्स थेअरीच्या 8 स्टेप्स आहेत. त्या स्टेप पैकी नेमकं आपण कोणत्या कैटेगरी में बसतो ते आपल्याला शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. हमें ये देखना चाहिए कि जो थ्योरी ऑफ मल्टीपल इंटेलिजेंस है, उसमें से जो 8 स्टेप दिए हैं, तो हम कौन से कंपार्टमेंट में हम उस पूरी तरह से कंफर्टेबल हो सकते हैं. पहिली आहे त्यातली व्हर्बल किंवा लिंग्विस्टिक जे आहे ते संवाद कौशल्य त्या व्यक्तीमध्ये असतं. जर्नलिस्ट जे असतात, पत्रकार, पोएट, कवी, टीचर्स, लेक्चरर्स किंवा पॉलिटिशियन्स, ह्या सर्वांचा समावेश यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये ते स्किल असेल ते त्या क्षेत्रामध्ये जातात. दुसरा आहे मॅथमॅटिकल. तर मॅथमॅटिकल म्हणजे तर तुम्हाला ज्यांना सांख्यिकीय किंवा कॅल्क्युलेशन स्किल चांगला आहे. साधारणपणे आपण बघू की अकाउंटंट असतील कॉमर्स मधले, इंजिनियर्स असतील, काही सायंटिस्ट असतील, तर यांच्यामध्ये हे गुण आपल्याला दिसून येतात. ज्यांच्यामध्ये हे मॅथमॅटिकल स्किल आहे त्यांनी हे क्षेत्र मध्ये ते जाऊ शकतील, क्षेत्र त्यांच्यासाठी चांगलं असू शकेल. म्युझिकल, संगीतामधले आवड त्यांना असते. डीजे असतील, डिस्क जॉकी असतात, FM रेडिओवरती आपण बघतो, सिंगर असतील, हे कंपोजर असतील, म्युझिशियन असतील, त्या सर्वांमध्ये हे स्किल असतं. ते स्किल ते अजून डेव्हलप करून त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं यश संपादन करू शकतात. व्हिज्युअल स्किल एक त्यांच्यामध्ये जे असेल, तर व्हिज्युअल स्किल मधले जे आहेत ज्यांच्याकडे ते स्किल असेल, तर आर्किटेक्ट किंवा आर्टिस्ट किंवा इंजिनियर अशा प्रकारचं करिअर ते आपल्यामध्ये डेव्हलप करू शकतात. नंतर एक बॉडीली किंवा कायनेस्थेटिक अशा पद्धतीचं स्किल आहे. ते बॅलन्स थॉट ज्यांच्याकडे आहे, तर बॅलन्स त्यांच्याकडे फिजिकली ते बॅलन्स चांगला करू शकतात. साधारणपणे जे ऍथलेट जे असतात, जिम्नॅशियम मधले ऍथलेट्स आपण बघतो किंवा डान्सर जे आहेत ते या स्किलचा वापर करतात. इंटरपर्सनल जे चांगली काउंसलिंग करू शकतात, समोरच्याला समजून घेऊ शकतात, तो काउंसलिंग का काम अच्छी तरह से कर सकते हैं. दे कॅन मेक other persons comfortable with their thoughts and thinking. They can identify the situation and they can solve the problem. Their personality is like problem solving personality. So those persons have such type of skill, then they can be a very good counselor. किंवा काही व्यवसाय ते करतील,
मार्केटिंग, जाहिरात या क्षेत्रामध्ये त्यांचं बुद्धी चांगल्या पद्धतीने काम करू शकते. समोरच्याला नेमकं काय इथं दिलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण आपल्या उत्पादनाची ऍड केली पाहिजे, त्या सर्वांचा समावेश त्यांच्या स्किल ते करू शकतात. नंतर एक स्किल त्यांनी सांगितलेली आहे 7 नंबरची हॉवर्ड गार्डनर यांची, इंट्रापर्सनल. सो आपण जसं म्हणतो मराठीमध्ये मन कवडा, समोरच्याच्या मनात काय चाललेलं आहे, समोरचा व्यक्ती काय विचार करतोय, कोणत्या ट्रॅकवर तो विचार करतोय, हे जे ओळखू शकतील ते निश्चितच या क्षेत्रामध्ये संशोधक किंवा तत्वज्ञानी, फिलॉसॉफर किंवा रिसर्चर या पद्धतीने ते काम करू शकतात. नंतर 8वी त्यांनी स्किल सांगितली की नॅचरलिस्टिक, नेचर लव्हर्स. आपण बघतो की डिस्कव्हरी चॅनल मध्ये अनेक जण त्या जंगलामध्ये त्यांना अनेक शोध लावतात किंवा निसर्गामध्ये ते राहतात, विविध त्याच्यातल्या संकटांचा सामना करतात, किंवा पर्यावरण तज्ञ असतील किंवा काही पद्धतीचे या ठिकाणी शास्त्रज्ञही या स्किलचा वापर करू शकतात. नंतरची यांचे 8 स्किल संपल्यानंतर काही संशोधकांच्या मते एक्झिस्टेन्शियल म्हणजे तीव्र लॉजिकल सेन्स ज्यांची पॉवरफुल आहे, सायंटिस्ट, फिलॉसॉफर, आणि स्पिरिच्युअल सेन्स मीन्स ज्यांची अध्यात्म शक्ती ज्यांची चांगली आहे तेही त्या स्किलचा वापर करू शकतात. म्हणजेच मूळ आपल्याला बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या तर त्या 8 पद्धतीच्या, आणि सोबत काही संशोधकांनी 2 पद्धती अजून त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे. म्हणजे आपण निश्चितच असा विचार करू शकतो की नेमकं आपल्यामध्ये यातलं कोणतं स्किल आहे, कोणतं स्किल आपल्याला आवडीचं आहे, कोणत्या स्किल मध्ये आपण चांगलं काम करू शकतो, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी यश प्राप्त करू शकतो, त्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकतो. वॉल्टर डिस्नी असं म्हणतो का, जे वॉल्टर डिस्नी यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, इफ यू कॅन ड्रीम इट, इफ यू कॅन ड्रीम इट, यू कॅन डू इट. इफ यू कॅन ड्रीम इट, यू कॅन डू इट. इट मीन्स जो ख्वाब अगर तुम तराशते हो तो यकीनन वो ख्वाब मुकम्मल हो सकता है, लेकिन सच्ची लगन से आपको कोशिश तो करनी पडेगी. एखादं स्वप्न जेव्हा आपण बघतो तर निश्चितच ते स्वप्न आपण जेव्हा बघतो ते स्वप्न निश्चितच आपलं पूर्ण होऊ शकतो. पहिली पायरी हे स्वप्न बघणं आहे. जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वप्न बघितलं होतं शाळेत असतानाच की मी असं काहीतरी वेगळं करेल की या रामेश्वरम सारख्या खेड्यातून मी नवीन काहीतरी शोध करेल. त्यांना सुरुवातीला तर त्यांचं पायलट बनायचं स्वप्न होतं, पण त्यांनी एक वेगळं असं काही कार्य करून त्यांना मिसाईल मॅन नावाने आता आपण सर्वजण ओळखतो. तर त्या पद्धतीने आपण ते स्वप्न जे बघू तर ते निश्चितच आपण त्या मार्गाने जाऊन ते पूर्ण करू शकतो. खूप दूर जायची गरज नाहीये मित्रांनो. आपल्याला आठवत असेल गेल्या 2 वर्षापूर्वी शेख अन्सार हा अवघ्या 21 वर्षाचा तरुण युवक UPSC क्वालिफाय झाला, ISC रँक त्यांनी प्राप्त केली, आणि आपण तसं जर पाहिलं तर घरची त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची, हलाखीची होती. त्याचे वडील एक ऑटो रिक्षा चालवायचे. झेडपी शाळेमध्ये जाऊन साधारण शिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी आपल्यातले स्वप्न जिवंत ठेवले, आणि त्या स्वप्न जिवंत ठेवल्यामुळेच तो कदाचित ती यशाची भरारी इतक्या कमी वयामध्ये UPSC क्वालिफाय होऊन तो अधिकारी म्हणून जॉईन सुद्धा झाला. तर त्याचं उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे. त्यासोबतच एक दुसरं उदाहरण माझे टेंभुर्णीचे मित्र श्री सावता तिडके यांनी मला सांगितलं, ते मला निश्चितच आनंद होईल तुमच्या सोबत शेअर करताना. एक जाफराबाद तालुक्यात एक छोटस खेडेगाव आहे बुटखेडा. त्या बुटखेडामधला एक युवक शंकर बनकर, थोडीफार शेती होती, ते शेतीत तो काम करायचा. त्यांनी गावातल्या शाळेत 7वीला जिल्हा परिषद शाळेत त्यांनी पूर्ण केलं 7वी पर्यंत एज्युकेशन आपलं. त्यानंतर 10वी साठी तो स्वामी विवेकानंद विद्यालय जे आहे देऊळगाव राजाचं त्या ठिकाणी गेला. अब देखिए जिंदगी बदलाव कैसे लाती है. हिज लाइफ गेट्स अ टर्न when a teacher guide Aparna Raje ma'am show him a video clip of NDA Academy. त्या शाळेमध्ये त्यांच्या मॅडम होत्या अपर्णा राजे मॅडम, त्यांनी त्याची ध्वनिफीत त्यांना व्हिडिओ फीत दाखवली. NDAचं तिथं कसं ट्रेनिंग घेतलं जातं, NDAची परीक्षा, NDAचं ट्रेनिंग नंतर ते त्यांना जे सर्व्हिस मध्ये मोठ्या अधिकारी पदावरती जॉईन केलं जातं ते बघितल्यास त्याच्या मनामध्ये हा विचार आला की आपण का नाही करू शकत, हे काय हरकत आहे आपण प्रयत्न करायला. आणि मित्रांनो त्यांनी असं नाही तो म्हटला
की मी तर छोट्याशा खेड्यामधून आलो, झेडपी शाळेत शिकलो, घरची परिस्थिती हलाखीची आहे, साधारण आहे, मला हे जमेल का? तो विचार त्यांनी केला नाही आणि त्यांनी त्या दिवसापासूनच ठरवलं की आपण एनडीएला जायचं. ज्या दिवसापासून त्यांनी तो व्हिडिओ पाहिला, उस दिन से जब उसने उसे मालूम हो गया कि एनडीए नाम की गवर्नमेंट ऑफ इंडिया की डिफेंस मिनिस्ट्री की एकेडमी है, खड़कवासला देहरादून में उसका कैंपस है, और 4 साल की ट्रेनिंग के बाद हम ऑफिसर रैंक पे आर्मी ज्वाइन कर सकते हैं. I think that first time in his life he may got such type of information about India. He has no idea before that about that type of course. But when he realized that the course is so excellent, the job is so not just excellent, but it is an opportunity to serve our country. फक्त ही नोकरी एक पगार देणारी नोकरी नाही, चांगली प्रतिष्ठा तर आहेच, परंतु देशासाठी आपल्याला इथं जीवन जगण्याची संधी या आर्मी सर्व्हिसेस मध्ये जाऊन जर प्राप्त असेल, तर का आपण ही सर्व्हिस साठी जीव तोडून प्रयत्न का करायला नको? हा विचार त्याच्या मनात बळावला असणार आणि तो विद्यार्थी बुटखेड्याचा जाफराबाद तालुक्यातला शंकर बनकर आता नुकत्याच झालेल्या डेहराडूनच्या तुकडीमध्ये तो विद्यार्थी एक्झाम पास आउट होऊन लेफ्टनंट या पदावरती भरती झालेला आहे. म्हणजेच एका छोट्या गावातला विद्यार्थी एनडीए क्वालिफाय होऊन नुकताच, आता बघा, मी जर तुम्हाला सांगितलं की महापरम बनवणारे, महासंगणक बनवणारे विजय भटकर हे अकोला जिल्ह्यातल्या एका साधारण झेडपी शाळेत शिकले, किंवा जयंत नारळीकर मराठी माध्यमात शिकले, त्यांना टाटा ट्रस्टची त्या काळामध्ये स्कॉलरशिप भेटली म्हणून ते पुढचं शिक्षण घेऊ शकले, तर तुमच्या मनात कदाचित येईल की सर तुम्ही जे सांगताय तो इतिहास झाला, 25-30 वर्षापूर्वीच्या त्या घटना आहेत. मात्र बघा विद्यार्थी मित्रांनो, ही नुकतीच मागच्या महिन्यामधली घटना आहे. एनडीएचं कॉन्व्होकेशन झालं. दरवर्षी त्या समारंभाला त्या कॅडेटच्या आई वडिलांना आमंत्रित केलं जातं. सुंदर असा तो सोहळा असतो. तुम्ही युट्यूब वर त्याचे लिंक भेटतील तुम्हाला, ते तुम्ही सर्व एनडीएची माहिती बघू शकता. मात्र कोरोनाच्या या संकटामुळे त्यांनी असं घडलं असावं की कदाचित असं घडलंच की त्यांना प्रथमच पालकांना त्या ठिकाणी बोलवता आलं नाही. विद्यार्थ्यांना कॉन्व्होकेशन पदवीदान झालं आणि अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना ते बॅच प्रदान करण्यात आले. म्हणजे ही आत्ताची घटना आहे. त्यासोबतच मला आनंद वाटेल, त्याच गावातली दुसरी घटना, बुटखेडा तालुका जाफराबाद, याच गावातील एक तरुण सिद्धेश्वर किसन बनकर हे त्याचं नाव. त्याने एमएससी केमिस्ट्री केलं, त्यासोबतच त्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी पीएचडी प्राप्त केली आणि त्याचं ध्येय होतं सायंटिस्ट. देखिए, छोटे से देहात का एक बच्चा, लेकिन उसकी जिद थी कि मैं साइंटिस्ट बनूंगा, और आखिरकार उसने कामयाबी हासिल की. साइंटिस्ट वो बच्चा बन चुका है, वो बंदा अब साइंटिस्ट बन चुका है. पंजाब की इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड रिसर्च, इस इंस्टीट्यूट में साइंटिस्ट के पोस्ट पे उसको अपॉइंटमेंट भी मिल चुकी है. He get appointed on the post of scientist, and I would like to share that Siddheshwar Kisan Bankar is now doing research for our country, and he got a package of 25 lakhs for that research. It means that if we study hard, then we can achieve success. मला त्याला भेटणारं मानधन सांगण्याकरता आवश्यक वाटलं, कारण काही जणांचा तो क्रायटेरिया असतो की ठीक आहे, त्यांनी मग हे प्राप्त केलं तर त्याला साधारणपणे किती त्याची त्यातून त्याला इन्कम किती होऊ शकतं, त्याला किती पगार मिळतो. तर बघा, अतिशय सायंटिस्ट बनल्यानंतर तो आता चायनामध्ये जाऊन ते संशोधन करणार आहे. कदाचित सध्याच्या कालावधीत तो नसेल गेलेल्या कालावधीमध्ये कोरोनाच्या, परंतु एक छोट्याशा खेड्यातला मुलगा पंजाब मधल्या मोठ्या संस्थेमध्ये जॉईन झाला आहे. त्यांनी सायंटिस्ट बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलंय आणि निश्चितच मला असं खात्री आहे की तो भावी काळामध्ये आपल्या देशासाठी चांगले शोध लावून आपल्याला त्या ठिकाणी सायंटिस्ट बनण्याचं तो त्याचं कर्तव्य पार पडेल अशी मला खात्री आहे. त्यानंतर आणि एक कॉमन गोष्ट बघा, एकाच गावातले दोन हे युवक आहेत
आणि ते एकाच शाळेमध्ये शिकले. मला असं वाटतं आपण त्या दोघांचंही आणि त्याच्या झडपी शाळा 7वीला त्या गावात ते शिकले, स्वतःच्या गावात. नंतर स्वामी विवेकानंद शाळेत ते शिकले, जळगाव राजाच्या. त्या सर्व परिवाराचं, मुख्याध्यापक, शिक्षक सर्वांचं आपण स्वागत करावं, त्यांचं अभिनंदन करावं असं मला वाटतं. तर पहिला आपला जो आहे सर्वात प्रथम ध्येय निश्चिती, त्यानंतर दुसरं मला असं वाटतं की पालकांची साथ. कारण पाल्याला प्रत्येक त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या महत्वाच्या वळणावरती पालकांची खंबीर भक्कम साथ मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. मात्र पालकांनीही थोडं चिंतन असं करावं अशी माझी विनंती आहे. एक खलील जिब्रान यांचं एक वाक्य आहे की तुमची मुले ही तुमची असतात, ती तुमच्यापासून निर्माण होतात, परंतु ती तुमच्या सारखीच असतील असं नाही. म्हणजेच तुम्ही तुमचे विचार किंवा तुमच्या मनातल्या आकांक्षा तुमच्या मुलांमध्ये त्या जशाच्या तशा उतरतील असं पूर्णांशाने घडेलच असं सांगता येत नाही. म्हणजेच आपण हे मान्य केलं पाहिजे की आपल्या मुलांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांची विचारसरणी कदाचित आपल्यासारखी असेल किंवा त्याला समांतर असेल किंवा कदाचित त्याहून त्यांची भिन्न विचारसरणी असू शकेल. त्याचा सुद्धा विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपल्या पालकांसमोर प्रश्न नेहमी असा पडतो की विद्यार्थ्यांना हँडल कसं करायचं. तर एक संकल्पना अशी आहे की पतंग जसा असतो, आपण पतंग विकत आणतो, कोरा करकरी पतंग असतो, सुंदर तिचे रंग असतात. तर पतंग जर आपण असा जर विचार केला की जर मी पतंग उडवला तर तो पतंग फाटेल, तर माझा पतंग फाटू नये म्हणून जर तो पतंग आपण कपाटातच ठेवून दिला, तर निश्चितच पतंग ज्यासाठी निर्माण झालेला आहे त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती पूर्ण होणार नाही. पतंग आपण घेतो याच्यासाठी, पतंगाचं निर्मिती यासाठी आहे की आसमंतामध्ये भरारी त्यांनी मारली पाहिजे, छान पद्धतीने तो पतंग उडला पाहिजे. कदाचित वादळ वाऱ्याचा त्याला सामना करावा लागेल, इतर पतंगाची स्पर्धा करावी लागेल, काटाकाटी होईल, कदाचित तो कटला जाईल, इतर पतंगांना काटेल. ह्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्या पतंगाच्या बाबतीत घडणार आहेत. मात्र पतंग कटेल म्हणून तो उडवायचाच नाही असं आपण करणार नाही. ते करणं योग्य नाही. तसंच आपण आपल्या मुलांनाही माझ्या मते त्यांनाही तीच ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे. जिस तरह हम पतंग से बर्ताव करते हैं, हमारे बच्चों के साथ भी हमें कभी उन्हें संभालना है, कभी उन्हें डांट देनी है, कभी उनके लिए कुछ सोचना है और उन्हें भी जिंदगी में जो भी कुछ समस्याएं आती है उनका सामना अगर खुद करेंगे तो खुद के अनुभव से ज्यादा वो सीख सकेंगे. दुसरी आपल्याला आहे, आपण बरेचदा त्यांना प्रेम करतो आपल्या मुलांवरती, पण ते प्रेम त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला तारक आहे की मारक याचा विचार आपण केला पाहिजे. आपण त्यांना प्रत्येक गोष्ट जर रेडीमेड दिली तर कदाचित त्यांना या जीवनातल्या खास कळग्यांचा अनुभव येणं शक्य होणार नाही. एक मला उदाहरण असं द्यावं वाटतं की आपण नेहमी असा विचार करतो की मार्क्स किती पडले किंवा आपलं समाधान नसतं आपल्या पाल्याला किती मार्क पडले यापेक्षा शेजारच्याला किती मार्क पडले, आपल्या स्टाफ मेंबरच्या मुलाला किती मार्क पडले, असं एक आपण कंपॅरिझन करतो. कधी कधी आपल्याच दोन अपत्यात आपण तुलना करतो. तर ती तुलना जर आपण करत गेलो तर तीही निश्चितच आपल्याला त्या आपल्या पाल्याच्या मनात त्या तुलनेमुळं काही नकारात्मक भावना निश्चितच निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तशी तुलना आपण सातत्याने तुलना करणे, सातत्याने त्याला ते सांगणे हे आपण टाळलं पाहिजे. डॉक्टर राजेंद्र भारुड जे आहेत, IAS झालेले मागच्या बॅचचे, त्याचं सुंदर असं पुस्तकाचा पुन्हा संदर्भ येणारच आहे. पण त्याचं सध्या मी त्यांचा सांगतो अनुभव, की ते असं म्हणतात, की बरेच जण माझं उदाहरण देतात, की डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी किती चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. तर मी सांगतो, की असं करू नका पालकांनी. कारण त्या विद्यार्थ्याच्या मनात असं येतं, की डॉक्टर भारुड यांनी हे केलं, तर आपल्याला ते इतक्यांदा सांगतात, की उगीचच भारुड यांनी इतकं अचीव्हमेंट प्राप्त केली. प्रत्येकाला ते शक्य होईल असं नाही. आणि कदाचित त्या पाल्याला त्या संदर्भात तो नेहमी तेच उदाहरण देऊन त्याच्याबद्दल एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स सुद्धा तयार होऊ शकतो. नकारात्मक भावना तयार होऊ शकतात. त्यामुळे आपण ते टाळलं पाहिजे. मात्र आपण त्यांची ओळख या जगाच्या व्यवहारात करून दिली पाहिजे. एक आदर्श पालकत्व कसं असतं, आपल्याला कल्पना असेल संस्कृत भाषेचं व्याकरण ज्यांनी लिहिलं ते पाणिनी. तर पाणिनी ज्यावेळेस त्यांच्या गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी त्यांच्या आईसोबत गेले, तर त्यांनी असं सांगितलं त्या गुरूंनी,
त्याचा हात बघून की याच्या हातात शिक्षणाच्या रेषा नाहीयेत. त्याच्या जन्मजात हात चिटकलेले होते पाणिनीचे, असं काहीतरी ते घडलं होतं आणि त्याला ते रेषा उमटलेल्या नव्हत्या जसं आपल्या हातात असतात. तर त्या मातेने एक काम केलं. त्या म्हणली, बाळा तू थोडं सहन कर. त्या मातेने आपल्या लहान मुलाच्या हातावरती काट्याने अंकुचीदार काटा घेतला आणि त्याच्याने रेषा ओढल्या. त्या मुलाला निश्चितच वेदना झाल्या, हात रक्तबंबाळ झाला. मात्र आई थांबली नाही. त्या रेषा ओढल्या गेल्या, रक्त भरपूर हातातून निघालं आणि मग ते माऊली आपल्या त्या मुलाला घेऊन त्या गुरुकडे गेली आणि म्हणाली, की याच्या हातामध्ये आता तुम्ही बघा, त्याच्या हातामध्ये ती रेषा मी तयार केलेली आहे. नंतर पाणिनी शिक्षण घेतलं आणि आपल्याला माहीतच आहे, की संस्कृत भाषेचं व्याकरण त्या पाणिनी यांनी निर्माण केलं. त्यासोबतच एक उदाहरण मला सांगायला आवडेल. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा घडला होता, की एकदा मोठ्या कार्यक्रमात त्यांना विचारलं, अगोदर त्याच्या इतर नातेवाईकांना विचारलं, मुलांना आपण जसं कोणाला एक विचारतो आपण 8वी-9वीच्या मुलाला, तुला बेटा तुला काय बनायचं आहे? तर विचारलं असं गेलं, तर त्यांच्या मनामध्ये होतं, की त्यांचे वडील जेव्हा कोर्टात जायचे, जज होते न्यायाधीश, तर त्यांच्या बग्गीच्या समोर जो घोडा चालवायला तो बसायचा, तर त्यांच्या मनात असं होतं, की तो अतिशय ऐटी मध्ये असा बसतो आणि त्यांना बग्गीमध्ये बसलेले वडील दिसायचे नाही. त्या काही व्हिक्टोरिया बग्गी आपण जर पाहिल्या असेल जुन्या काळातली, तर त्याला पडदे वगैरे असतात. पण तो ऐटबाज असा तो चालक मात्र सर्वांना टांगेवाला तो दिसायचा, घोडे तो चालवणारा. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं, की तो बग्गीचा ड्रायव्हर जो आहे ना, तो मला बनायचा आहे. मला चालक बनायचा आहे, मला तो रथ हाकणारा बनायचा आहे. बाकी सगळे हसले, कारण साहजिक बाकीच्यांनी कोणी सांगितलं होतं मी अधिकारी बनणार, शास्त्रज्ञ बनणार, डॉक्टर बनणार. मग काहींना असं वाटलं, की नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांचं लहानपणीचं नाव नरेंद्र, की याची अशी कशी इच्छा आहे, असं कसं ध्येय आहे? कारण आपण नेहमी म्हणतो, की नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. आपलं ध्येय उच्च हवं. कदाचित आपण ते प्राप्त नाही करणार जर असं घडलंच यदाकदाचित. त्याच्याहून खालच्या स्तरावरती आपण काहीतरी प्राप्त करूयात. पण आपण ध्येयच खूप खालच्या स्तरावरचं निवडलं, तर मग मात्र निश्चितच आपल्याला त्याच्यावरती यश प्राप्त करणं हे जमणार नाही. आपण त्याचा विचारच करणार नाही. तर त्यांनी काय केलं जातं, त्याचे आई-वडील विचार करतात आणि त्याच्या रात्री दुसऱ्या दिवशी एक पेंटर बोलवतात आणि त्याच्या त्या मोठा जो दिवाणखाना असतो, त्याच्या भिंतीवरती ते चित्र रंगवतात आणि त्याच्या समोर एक पडदा लावतात आणि नरेंद्रला, स्वामी विवेकानंदांना त्याच्या समोर घेऊन जातात. म्हणतात, "बेटा, तुला सारथीच बनायचं आहे ना? तर असा सारथी बन." म्हणून ते पडदा बाजूला केला जातो आणि त्या पडद्याच्या मागं चित्र असतं. महाभारतामध्ये अर्जुनाला गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचं. म्हणजे ते त्याच्या समोर असं उदाहरण निर्माण करतात, तुला सारथीच बनायचं असेल तर चालेल. म्हणजे आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की ज्याही क्षेत्रामध्ये आपण जाणार असू, त्या क्षेत्रामध्ये आपण सर्वोत्तम ते द्यायचा, सर्वोत्तम ते करायचा प्रयत्न केलाच पाहिजे. सारथी बनायचा आहे, तर ठीक आहे, मग सारथी बन या कृष्णासारखा, की ज्याने गीतेतून कर्मयोग सांगून अर्जुनाला त्याच्या विचारापासून प्रवृत्त केलं आणि जगासमोर एक आदर्श अशी गीता निर्माण केली. असा आदर्श आपण निर्माण केला पाहिजे. आपले राष्ट्रपती प्रणवदा मुखर्जी यांच्याही या संदर्भातली एक सुंदर आठवण मला सांगावीशी वाटते. ज्यावेळेस प्रणवदा त्यांची बहीण अन्नपूर्णा सोबत दिल्लीमध्ये शिक्षण घेत होते, तर राष्ट्रपतींची बग्गी त्यांच्या समोरून जात होती. पोलिसांनी रस्त्यावरती थांबवलं नागरिकांना. ती ऐटेदार बग्गी राष्ट्रपतींची त्यांच्या नजरेसमोरून गेली आणि साहजिकच ती बग्गी, तो डामडौल, तो थाट बघून प्रणव मुखर्जी आपल्या बहिणीला अन्नपूर्णा ताईला असं म्हणले, की ताई, मला तर वाटते की या जन्मी नाही, पण पुढच्या जन्मी नक्कीच या राष्ट्रपतीच्या बग्गीचा घोडा तरी व्हावं असं माझ्या मनात येतंय. तर बघा, पालकाची भावना सुंदर अशा पद्धतीने त्या अन्नपूर्णाताईने आपली भूमिका निभावली आणि अन्नपूर्णाताई त्यांना असं म्हणाले, "अरे प्रणवदा, तू जर असा विचार करतोयस ना, की पुढच्या जन्मी वगैरे बनावं, तर पुढचा जन्म वगैरे माहित नाही, असतो नसतो. मी तर म्हणते
तू याच जन्मी ठरव की राष्ट्रपतीच्या बग्गीचा घोडाच काय, मला या जन्मामध्ये राष्ट्रपती व्हायचं आहे, या भारताचा राष्ट्रपती बनून दाखवायचा आहे, असंच तू आज निश्चय कर. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, की त्या पालकाच्या भूमिकेतून किती छान पद्धतीने या ठिकाणी आदर्श उभा केला. आणि आपण सर्वांनी बघितलं की प्रणव मुखर्जी आपले भारताचे राष्ट्रपती हे पद, सर्वोच्च पद त्यांनी हासिल केलं. कुठं ना कुठं त्या घटनेमध्ये तिची बीज रोवलेली आहेत असं मला वाटतं. जर कदाचित ती घटना घडली नसती किंवा ती घटना घडली असती आणि त्या ताईने पालकाच्या भूमिकेतून त्यांना जर त्या योग्य मार्गापर्यंत नसतं आणलं, तर सांगता येणार नाही की त्यांनी हे स्वप्न पाहिलं असतं का नसतं पाहिलं. तर अशा पद्धतीने तुम्ही ते सर्व केलं पाहिजे. बरेच जण असं म्हणतात की जनरेशन गॅप आहे. काही अंशी ते सत्य जरी असलं तरी मला वैयक्तिक असं वाटतं की सर्वच ठिकाणी हा जनरेशन गॅप नाहीये. म्हणजे पालक आणि पाल्य, वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जनरेशन गॅप पेक्षा कम्युनिकेशन गॅप जास्त मोठा आहे. आय अग्री दॅट देअर मे बी some type of generation gap, but I believe that beside generation gap there is another type of gap, that is communication gap between father and child. मुझे तो ऐसा लगता है कि जनरेशन गैप के साथ साथ जो है तो हम कम्युनिकेशन नहीं करते हैं, ठीक तरह से कम्युनिकेशन नहीं हो पाता है, तो वो भी गैप हमें उस तरफ भी सोचना चाहिए कि ऐसा क्यों होता है. बेन फ्रँकलिन असं म्हणतो की इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज पेज द बेस्ट इंटरेस्ट. इन्वेस्टमेंट इज नॉलेज इज द पेज द बेस्ट इंटरेस्ट बट नेचुरली इन फ्यूचर. तो इस बारे में भी सोचना है. पालकांना माझा विनंती आहे की जर त्यांची क्षमता असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम पुस्तकं, सर्वोत्तम त्यांना साहित्य, सर्वोत्तम विद्यार्थ्यांसाठी जे त्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल ते त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा. कदाचित आज त्याची फीस तुम्हाला भरावी लागेल, परंतु निश्चितच त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर त्या गोष्टी प्राप्त झाल्या तर त्या तुमची ती इन्व्हेस्टमेंट आहे. आणि इट इज नॉट अ डेड इन्व्हेस्टमेंट. आय बिलीव्ह दॅट you will get its return in future. Next thing is you should maintain parallel balance between the parent and pupil or father and son. So what we think, what is the result of what we become. जिस तरह हम सोचते हैं उस तरह से कभी ना कुछ हम बनने की तरफ आगे चलते हैं. पहिले दोन मुद्दे मी सांगितले. पहिला ध्येय निश्चिती, दुसरी पालकांची साथ, तिसरा माझा मुद्दा आहे आव्हानांचा सामना, संकटांचा सामना करा, त्यांना घाबरून पळू नका. बऱ्याचदा आपण बघतो की आपल्याला ती आत्मविश्वास नसतो, मात्र संकटांचा सामना जर आपण केला तर निश्चितच आपल्याला आपल्या यशाच्या मार्गाने आपण मार्गक्रमण करू शकू. बाबा आमटे असं म्हणायचे, त्यांनी डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे यांना असा सल्ला दिला होता की जगाकडे पाठ फिरव, जग तुझ्या पाठीशी येईल. जगाकडे पाठ फिरव आणि असं काही कर्तृत्व कर की जग तुझ्या पाठीशी येईल, तुझ्या पाठिंबा देईल तुला, अशा अर्थाने ते वाक्य होतं. किंवा स्वामी विवेकानंदांचा एक अनुभव आहे की माकडं त्यांच्या मागे लागलेली असताना त्यांनी उलटून प्रतिकार केला, माकडांच्या वरती ते वळून त्यांनी प्रतिकार केला, माकडं घाबरली आणि पळून गेली. म्हणजेच संकट आपल्या मागे लागल्यास आपण जर त्यांचा प्रतिकार केला, मुकाबला केला तर निश्चितच आपल्याला त्या संकटावरती मात करायचं मार्ग दिसू शकेल. एक कवी असं म्हणतो की संकटांना घाबरून लोक पळतात का? संकटांना घाबरून सांगा लोक पळतात का? आणि खरं सांगा धावण्याने संकट टळतात का? संकटांचा पाठ दाखवून संकट आपली पाठ सोडत नाहीत, आपला पिच्छा सोडत नाहीत. त्यांच्याकडे आपण खंबीरपणे उभं राहिलं तरच मला असं वाटतं की संकटांवरती मात करण्याची सुरुवात त्यापासून होऊ शकेल. आपण श्यामच्या मध्ये बघतो साने गुरुजींची की श्यामला जर त्याच्या आईने पाण्यात ढकललं, त्या मुलांना सांगितलं नसतं की ढकला पाण्यात, त्याला घेऊन जा, तो घरात लपून बसला होता. कदाचित आजची मम्मी म्हणली असते की माझ्या मुलाला पोहता येत नाही आणि पोहता आल्याशिवाय त्याला पाण्यात मी सोडणार नाही. तर
असं शक्य होणार नाही. पोहता आल्याशिवाय आणि पाण्यात गेल्याशिवाय ते लेकरू पोहायला कुठं शिकेल? हवेत शिकेल. तर काही प्रमाणामध्ये ती रिस्क घ्यावी लागेल. संकटांचा सामना हा करावाच लागेल. तरच तुम्हाला त्या ठिकाणी घा बरेच विद्यार्थी आहेत बघा, घाबरतात, कमी मार्क पडतील, नापास होऊ. एक सुंदर पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट, अरुण शेवते यांचं. तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील अनेक महामानव, आपल्या राष्ट्रीय पुरुष, महात्मा गांधी, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, अभिनेते राज कपूर किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन सारखे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, एक व्यंगचित्रकार आर के लक्ष्मणची अजून एक आठवण सांगता येईल की त्यांना जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळाला नव्हता. मात्र आर के लक्ष्मण यांनी तो इतिहास घडवला. टाइम्स ऑफ इंडियातलं फ्रंट पेजचं कॉमन मॅनचं कार्टून, की त्या संस्थेने त्यांचा मागच्या काही वर्षापूर्वी खास सत्कार केला. कदाचित त्यांना ते प्रायचित्त वाटलं असेल की आपण या विद्यार्थ्याला तेव्हा नाकारलं होतं. गीतकार गुलजार असतील असे किंवा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असतील, हे सर्वजण शालेय स्तरावर किंवा महाविद्यालयीन स्तरावर कोणत्या ना कोणत्या चित्रकला, मराठी, गणित अशा परीक्षामध्ये ते फेल झालेले आहेत. जे थांबलेत मात्र ते थांबले नाहीत, संपले अजिबातच नाहीत. त्यांनी त्याच्याही नंतर अत्यंत आयुष्यामधलं ध्येय प्राप्त केलेलं आपल्याला दिसून येईल. तर तो मार्ग आपल्यासाठी, ते उदाहरण आपल्या त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. रतन टाटा तर नेहमी म्हणता, आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन्स. आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग राईट डिसिजन्स. फर्स्ट आय टेक डिसिजन अँड देन मेक इट राईट. फर्स्ट आय टेक डिसिजन अँड देन आय मेक इट राईट. हे रतन टाटा यांचे उद्गार आहेत आणि त्याच मार्गाने त्यांनी मार्गक्रमण आतापर्यंत केले. एखादा निर्णय चांगला किंवा वाईट तो लगेच नाही ठरवता येत. काही कालावधीने ते ठरतं आणि बऱ्याचदा सुरुवातीच्या काळामध्ये एखादा निर्णय चुकीचा वाटू शकतो. पण आपण आपल्या प्रयत्नाने, मेहनतीने, निश्चयाने, प्रयत्नाने तो निर्णय योग्य कसा होऊ शकतो, हा बदल आपल्या हाती आहे, तो आपण करू शकतो. नुकतंच आपण खूप जणांनी तानाजी चित्रपट पाहिला. परंतु आपण माझ्या मनात हाच विचार आला की शिवरायांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर अवघ्या त्या 15-17 दिवसामध्ये कोल्हापूर, पन्हाळा अनेक किल्ले जिंकले. मात्र कालांतराने 23 किल्ले त्यांना तहामध्ये मिर्झा राजे जयसिंगच्या तहात परतही करावं लागले. आग्र्याला जावं लागलं. तिथं कैदेत त्यांना राहावं लागलं. 80-82 दिवस ते कैदेत राहिले. कदाचित सध्याच्या आपल्या लॉकडाऊन मध्ये आपण जो अनुभव घेतोय त्याहून तो वाईट अनुभव त्यांना घ्यावा लागला. तिथून ते सुटून बाहेर आले आणि 23 किल्ल्यांपैकी सर्वात पहिला किल्ला घ्यायचा निश्चय जर त्यांनी केला तर तो आहे कोंढाणा. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. हा इतिहास आपल्याला मी तो सांगत नाही पुन्हा. मला महत्वाची गोष्ट ही वाटते की 23 किल्ले तहामध्ये परत केलेले होते. तर सर्वात पहिले तो कोंढाणा घ्यायचा विचार का शिवरायांच्या मनात आला असावा? तर माझ्या पातळीवरती मला त्याचं मी असं करतो अनालिसिस की सर्वात कठीण किल्ला कोंढाणा होता जिंकण्यासाठी. कारण की त्या ठिकाणचा किल्लेदार जो होता तो आपण उदयभान, हा किल्लेदार अत्यंत पराक्रमी होता. अत्यंत त्यांनीही चांगली त्या ठिकाणी व्यवस्था राखलेली होती किल्ल्याची. मात्र सगळ्यात मोठं आव्हान जर आपण सुरुवातीलाच पार केलं तर त्यानंतरची छोटी छोटी आव्हानं ही आव्हानं राहणार नाहीत, असा विचार त्या पाठीमागे असावा असं मला वैयक्तिक वाटतं. म्हणजेच कोंढाणा घेऊन त्यांनी पुन्हा सुरुवात केली. पुन्हा जो त्यांनी प्रतिहल्ला चढवला, इतर किल्ले त्यांनी त्यानंतर काबीज केले. सर्वात कठीण किल्ला त्यांनी कोंढाणा घेतला. निश्चितच मलाही असं वाटतं की आपण आव्हानं स्वीकारताना, सामना करताना संकटांचा, ते सर्वात कठीण संकट आहे. त्याचं आपण पहिले आव्हान स्वीकारलं पाहिजे. त्याला जर आपण नेस्तनाबूत केलं तर निश्चितच बाकीचे आपले संकट त्यापुढे छोटे आपल्याला वाटू शकतील. त्यामुळे आपल्याला खूप आयुष्यामध्ये शिकायचंय मुलांना. तुम्हाला राम शेवाळकर असे म्हणायचे, साहित्यिक होते मोठे राम शेवाळकर, की पुस्तकात शब्द असतात आणि त्या शब्दांचा अर्थ जीवनात शोधायचा असतो. कालच एक व्याख्यान ऐकलं, साहित्यिक उत्तम कांबळे असं म्हणाले
की प्रत्येक शब्दाच्या माग आकार असतो, त्याचं चारित्र्य असतं. एका साध्या सत्यासाठी देता यावा पंचप्राण ह्या कवितेच्या ओळी आपल्याला होत्या अभ्यासक्रमात. तर त्या शब्दांसाठी आपण एक शब्द आपण जर निवडला, एखादं करिअर जर आपण निवडलं, तर त्याच्यासाठी आपण आयुष्य आपलं वाहून घ्यायला हवं. किंवा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बहिष्कृत भारत सुरू केलं होतं, त्यावेळेस त्यांनी त्याच्यावरती ज्ञानेश्वरी मधल्या आता कोदंड घेऊनी हाती ह्या ओवी त्या मुखपृष्ठावरती ते छापायचे. आता पार्थ निशंकू होई, आता पार्थ निशंकू होई, या संग्रामात चित्त देई. हे जे अर्जुनाला शिकवण दिली होती श्रीकृष्णाने, त्या ओवी आहेत महाभारतातल्या. त्याच त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी घेतलेल्या ओवी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या, एक आपल्या आदर्श म्हणून. आणि त्यातून त्यांना हे सुचवायचं होतं की संकटांचा सामना मला करायचा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचं जर आपण चरित्र पाहिलं, तर त्यांच्या जीवनामध्ये संघर्षच आहे, संकट आहेत. त्या सर्व संघर्षाचा, संकटांवर मात करत त्यांनी आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून एक भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याला आपण सलामच केला पाहिजे. किंवा आपण त्यांची कालच पुण्यतिथीची आपण शताब्दी साजरी केली. ते अण्णाभाऊ साठे, हमाली काम, रोजंदारीचा मजूर, चित्रपटचे पोस्टर चिटकवणे, अशी अत्यंत मेहनतीचे कामं, 20-22 प्रकारचे कामं त्यांनी केले. पण ते परिस्थितींनी खचले तर नाहीच, माघार घेतली नाही. त्या परिस्थितीत कोहिनूर मिलला त्यांनी लागले, कामगार शक्ती संघटना उभी केली आणि 35 अतिशय चांगल्या कादंबऱ्या त्यांनी निर्माण केल्या, पोवाडे लिहिले. त्या कादंबऱ्यावरती 7 चित्रपट सुद्धा निघालेत मित्रांनो. म्हणजेच 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ जर इतकं काही साहित्य निर्माण करू शकतात, एक आपलं आदर्श निर्माण करू शकतात, तर निश्चितच आपल्या समोर, आपल्याकडे त्यांच्या तुलनेत खूप चांगलं असे ऍसेट आपल्याकडे आहे. आपल्याला खूप चांगल्या मार्गावरती आपण चांगलं शिक्षण आपल्याला मिळते, चांगला क्लास आपल्याला भेटलेला आहे. आस्था करिअर अकॅडमी सारखा डिफेन्स अकॅडमीत आपण जॉईन झालेलो आहे. SPI ची एक्झाम जरी अजून झाली नसली, तर ती SPI ची एक्झामची तयारी आणि NDA ची तयारी हा आपला फायनल टार्गेट आहे. तर आपल्याला सर्व काही आपल्याकडे असताना आपण निश्चितच मागं हटता कामा नये. एक असा विचार आहे, अ मॅन डज नॉट फिनिश व्हेन ही डिफीट. अ मॅन डज नॉट फिनिश व्हेन ही डिफीट, ही फिनिश व्हेन ही क्विट्स. अ मैन फिनिश व्हेन ही क्विट्स. इसका मतलब जिंदगी में अगर हार आपकी हो जाती है, तब भी आप खत्म नहीं होते. आप खत्म तब हो जाते हो जब आप मैदान छोड़ के भाग जाते हो. आपली कदाचित अपयश येईल, आपल्याला कोणत्या ना कोणत्या पायरीवरती अपयश येऊ शकतं, परंतु अपयश ही अंतिम पायरी नाही. आणि अपयशाने आपण हरत नाही. आपण खऱ्या अर्थाने तेव्हा हारतो जेव्हा आपण मैदान सोडून पळतो. त्यामुळे आपण हार किंवा आपण त्याला म्हणतो पराभव सुद्धा पचवायला शिकलं पाहिजे. एक सुंदर ओवी रामदास स्वामींची, समर्थ रामदासांची, प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध, एक ओवी शतकच त्यांनी लिहिलंय. त्यात ते म्हणतात, यत्न तो देव जाणावा, यत्नेविन दरिद्रता. प्रयत्न आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपला आजचा विषय सुद्धा तोच आहे की प्रयत्न, सतत आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न 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 प्रयत्न. यत्नेविन दरिद्रता म्हणजे आपण बरेचदा असं होतं की आपण मनापासून प्रयत्न करत नाही आणि मग कारण सांगत राहतो की असं झालं, तसं झालं, यामुळं ते जमलं नाही, मार्क कमी पडले, नापास झालो, ते एक्झाम मी क्वालिफाय झालो नाही. तर त्या संदर्भात त्यांनी तेव्हाच लिहून ठेवलंय, यत्ने तो देव जाणावा, यत्नेविन दरिद्रता, अचूक मान करवेना, मनोनी केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना. आपण अवगुण लपवतो. त्यामुळे रामदास स्वामी म्हणतात की प्रारब्धाची जो मनुष्य शोधतो, प्रारब्धाचं कारण शोधतो, तो निश्चितच एक पळवाट शोधत असतो. त्यामुळे 100% प्रयत्नवादावरतीच इथे रामदास स्वामींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. काही जण म्हणतात देव देईल ते घेईल, परंतु आळशी जो मनुष्य असतो त्याबद्दल तुकाराम महाराज सुद्धा असंच म्हणतात
की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तुकाराम महाराजांचा सुद्धा दृष्टांत आहे की निश्चयाचे बळ आपल्या अंगी पाहिजे, प्रयत्नाचे बळ आपल्या अंगी पाहिजे, निश्चितच आपल्याला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आळशी माणसाला हे फळ मिळणार नाही. तो प्रारब्ध वगैरे कारण देत बसेल तर ते रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज या महामानवांनी, संत पुरुषांनी त्या काळातच तो आपला एक विचार खोडलेला आहे की प्रयत्न हेच आपले अंतिम प्रयत्नवादी आपण असलं पाहिजे. डॉक्टर वसा आंबेडकर तर सांगतातच की हातावरील रेषांपेक्षा मनगटातील शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. आणि समस्येवर आपण मात करू शकतो. समस्या नाही असा मनुष्य नाही, समस्या नाही असा मनुष्य नाही, आणि ज्यावर उपाय नाही अशी समस्या नाही. तर ही सुद्धा आपण एक सुंदर आठवण सांगावीशी वाटते बघा. राजाराम महाराज यांचा जेव्हा जन्म झाला तर किल्ल्यावरती जरा थोडं वातावरण बदललं, गंभीर वातावरण निर्माण झालं. त्याचं कारण असं होतं की राजाराम महाराज हे पालथे निपजले होते. जन्मताना ते पालथे जन्मले होते, त्यामुळे बऱ्याच जणांना अपशकुन हा वाटला. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी सर्वजण गंभीर झाले, गडावरचं वातावरण गंभीर बनलं. छत्रपती शिवरायांना हे समजलं. त्या क्षणी ते उद्गारले की युवराज पालथे जन्मले, युवराज पालथे जन्मले, पातशाही, दिल्लीची पातशाही पालथी घालतील. किती मोठा दुर्दम्य विश्वास आणि किती मोठं या ठिकाणी प्रयत्नवाद आपल्याला त्या अनुभवातून आपण अनुभवू शकतो की शिवरायांनी नशिबापुढे हार मानली नाही, प्रारब्धाला ते दोष देत बसले नाही, तर उलट त्यांनी ती संपूर्ण परिस्थिती त्याच्या वाक्याने बदललेली आहे. त्यानंतर चौथा माझा मुद्दा आहे. पहिला मुद्दा आपला झाला होता ध्येय निश्चिती, दुसरा मुद्दा होता पालकांची खंबीर साथ, तिसरा होता माझा मुद्दा की आव्हानांना सामोरे जा, चौथा मुद्दा आहे समर्पण व त्याग, डिवोशन अँड सॅक्रिफाईस. विदाउट डिवोशन, विदाउट सॅक्रिफाईस यू कॅन नॉट अचीव्ह सक्सेस. एक असं म्हणतात की आत्मसिद्धी, स्वतःला ओळखा. एखाद्या गोष्टीचा ध्यास आपल्याला असा लागला पाहिजे. मगाशी मी सांगितलं होतं की अफजल खान वधाच्या नंतर शिवरायांनी 150 किलोमीटरच्या परिसरामध्ये दौड मारली, मोहीम हाती घेतली, अनेक किल्ले काबीज केले. पन्हाळगड त्यांनी त्यानंतर 28 नोव्हेंबर 1869 साली, तो 59 साली पन्हाळा किल्ला काबीज केला. आणि पन्हाळा किल्ला जिंकल्यानंतर मशालींच्या उजेडामध्ये त्यांनी रात्रीच पन्हाळा गड संपूर्ण नजरेखाली घातला. उद्या सकाळची वाट पाहिली नाही, म्हणजे त्यांना किती त्याचा ध्यास लागलेला होता हे आपण बघू शकतो. शककर्त्यांनी जे दे शका शोध लागला तर त्या डॉक्टरांनी सगळ्यात पहिला प्रयोग आपल्या मुलावरती केला. त्यांच्या मुलाला एक बोट शिल्लक होतं, हाताचं 6वं बोट होतं. तो मुलगा म्हणाला की पप्पा तुम्ही असं करा, तुम्हाला तत्व संशोधन मान्य करून घ्यायचं आहे, WHO ची टीम आलेली असेल तर त्यासाठी मी गिनीपिक बनतो, मी पेशंट बनतो, मी माझा बोट, मला अॅनेस्थेशिया द्या आणि माझं बोट कापा. झालं असं विद्यार्थी मित्रांनो की त्या वेळेत त्यांना इंजेक्शनचा डोस कमी दिला गेला. त्या मुलाला तो अॅनेस्थेशिया बसलाच नाही. मुलगा पूर्णपणे बेशुद्ध नव्हता आणि ते बोट कापताना त्याला प्रचंड वेदना झाल्या, परंतु त्या मुलाने त्या वेदना सहन केल्या. कारण त्याला हे माहित होतं जर आपण आता जर ओरडलो तर ही डॉक्टरांची टीम परत जाईल. आपल्या वडिलांना जे पेटंट भेटायचं आहे त्याच्याने जगाचं कल्याण होणार आहे. आणि त्याला हा पण विश्वास होता की माझे वडील चुकू शकत नाहीत, त्यांनी शोध योग्य लावलेला असणार आहे. परंतु काही कारणामुळे असे प्रमाण कमी झालं असेल, आपल्याला पूर्ण भूल बसली नाही, तर त्यांनी त्या वेदना सहन केल्या. म्हणजे त्या समर्पण भावनेने त्या मुलाने जर ते सहन केलं नसतं तर कदाचित अॅनेस्थेशिया किंवा ते भूलशास्त्र आपल्याला बराच काळ गेल्यानंतर प्राप्त झालं असतं. विठ्ठल कामत यांचा अनुभव असा आहे की जागतिक हॉटेलचे ओबेरॉय, त्या काळचे मोठे हॉटेलियर, यांना ते जाऊन म्हटलेले होते की मला तुमच्यापेक्षा मोठं हॉटेलियर बनायचं आहे. परंतु त्यांनी हे पण सांगितलं, विठ्ठल कामत यांनी, इकोटेल हॉटेलची मोठी चेन त्यांची आहे, की आता जर तुम्ही माझी कॉपी करताल आणि एखाद्याला असं सांगताल की मला तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ या
काम करायचं आहे या इंडस्ट्रीमध्ये, या व्यवसायामध्ये, तर ते निश्चितच ती कॉपी होईल. ते स्पॉन्टेनियसली तुमच्या मनातून स्फूर्तीने, स्वयंस्फूर्तीने आलेलं वाक्य नसणार आहे. ती स्वयंस्फूर्ती, ते समर्पण, तो ध्यास, तो त्याग, ती प्रेरणा ही तुमच्या अंगी असली तरच तुम्हाला ते सर्व प्राप्त होईल. आपण कालच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीची शताब्दी साजरी केली. तर त्यांच्यामध्ये आपण पाहिलं की मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य म्हणजे गीतेवरती कर्मयोग सिद्धांत त्यांनी यात पटवून दिलाय. किंवा आपण हे सुद्धा अनुभव आपण घेतलेला आहे की नगरच्या तुरुंगात असताना डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंनी लिहिला. किंवा काळे पाणी शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात असताना अंदमानच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या ठिकाणी खिळ्याच्या साहाय्याने भिंतीवरती त्यांचं कमला हे खंडकाव्य निर्माण केलं. म्हणजे त्यांना जोही त्या ठिकाणी संधी जेव्हा प्राप्त झाली तर त्यांनी आपलं ध्येयवाद, समर्पण, आपली ध्यास यापासून ते अजिबात ढळले नाही आणि त्यांनी ती गोष्ट पूर्ण केली. शहीद भगतसिंगाचे साथी होते जतीन दास, त्यांनी 63 दिवस उपोषण केलं. त्यांना पंचपक्वान्न दिली ब्रिटिशांनी, पण त्यांनी ते अन्न ग्रहण केलं नाही. तो उन्होंने जो संकल्प लिया था वो ढले नहीं, अपना संकल्प उन्होंने कायम रखा. 63 दिनों के बाद आखिरकार अनशन की वजह से उनकी मौत हो गई. लेकिन ये बात हमें ख्याल में रखनी चाहिए कि उनका डिवोशन जो था, राष्ट्र के प्रति जो समर्पण था, उसके लिए हम उन्हें बार बार सलाम करते हैं. त्यानंतर एक महत्वाचा घटक आहे की ड्रीम्स आणि एम. स्वप्न आपण बघतो आणि एम आपण बघतो, पण त्यातला दोन्हीतला खूप बेसिक फरक आहे बघा. ड्रीम्स रिक्वायर्स एफर्टलेस स्लीप. ड्रीम्स requires effortless sleep and aim requires sleepless effort. I will tell you once time again. Dream requires effortless sleep. Dreams requires effortless sleep and aim requires sleepless efforts. So that is the your slogan. That should be the slogan of your life, or that should be the goal of your life. आपले असे अनेक अनुभव आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात आणि असा व्यक्ती निश्चितच डाऊन टू अर्थ असतो. आपण नुकतंच पाहिलं की रतन टाटा इतके मोठे 100च्या वर कंपन्यांचे मालक असलेले, ज्यावेळेस त्यांनी आता एक सत्कार कार्यक्रमात त्यांनी त्या इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं दर्शन घेतलं, वाकून त्यांना नमस्कार केला. म्हणजे त्यांचं आपण बघू शकतो की अतिशय डाऊन टू अर्थ ही व्यक्तिमत्व, हे महान व्यक्तिमत्व असतात. तेव्हाच ते खऱ्या अर्थाने आपल्या अंगी जे गुण बाळगतात, त्यामुळेच ते आपल्या समोर एक आदर्श उभा करू शकतात. 5वा मुद्दा आहे आत्मपरीक्षण किंवा सेल्फ एनालिसिस. मिर्झा गालिब असं म्हणतो की दूसरों को बहुत आसान है मिलना साकी, दूसरों से बहुत आसान है मिलना साकी, अपनी हस्ती से मुलाकात बहुत बड़ी मुश्किल है, अपनी हस्ती से मुलाकात बहुत बड़ी मुश्किल है. दूसरों में तो हम खामियां निकालते हैं, दूसरों के बारे में बहुत सोचते हैं, लेकिन मेरे दोस्तों कभी कभार अपने बारे में भी सोच लिया करो कि हम में क्या खामियां है, हम और बेहतर क्या कर सकते हैं. We should have to make a self analysis. We should introspection ourselves, and then and only we can find the drawbacks in ourselves. आपल्यामध्ये काय कमतरता जर आपण शोध घेतला तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये सापडेल की आपल्यामध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे आणि आपण अजून काय चांगल्या पद्धतीने केलं. तुकाराम महाराज म्हणतात ना, आपुलाची वाद आपुनासी. तर तेच आहे, आपण चिंतन ते करायला हवं, मनाशी संवाद आपल्याला घडायला हवा आणि त्यातूनच आपण हा मार्ग. एक सुंदर उदाहरण आहे नाथ भक्तिसारामध्ये की मच्छिंदर यांचे, नवनाथापैकी मच्छिंदरचे शिष्य जे असतात गोरखनाथ, तर मच्छिंदर हे संन्यास मार्ग सोडून एका स्त्रियांच्या राज्यामध्ये जातात. तिथं मोहिनी त्यांना पडते आणि ते संसारी मार्गाला जायचं विचार करतात, ठरवतात. त्यावेळेस त्यांचे शिष्य जे असतात गोरखनाथ, ते तिथे जातात, ते आपल्या गुरुला जागृत करतात. चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर
गोरख आया. तर मला असं वाटतं की हे रूपक आहे. मच्छिंद्र त्यांचे गुरु आहेत, शिष्य त्यांना स- असं म्हणलं की गुरुला पण आपल्या चुकीची जाणीव होते. ते गोरख सोबत निघतात, पुन्हा नाथपंथाला येतात. ते सर्व त्या सुंदर मांडले. पण मला असं वाटतं की ही अवस्था म्हणजे आपली बुद्धी आणि मन याच्यामधला संघर्षाची अवस्था आहे. बऱ्याचदा मन आपल्याला थोडं बहकवतं, दुसऱ्या मार्गाला नेतं, पण बुद्धी आपल्याला समजावते. मन म्हणतं चला आपण काहीतरी ह्या मार्गाने जाऊयात. इथं खूप सुंदर इथं सोन्याचं काहीतरी पडलेलं आहे, नेकलेस, आपण ते घेऊयात. पण बुद्धी सांगते नाही, ते चोरीचं असेल, आपल्याला शिक्षा होऊ शकेल, पोलीस अटक करतील. तर मन आणि बुद्धी यातला संघर्ष हा आपल्याला या चलो मच्छिंदर गोरख आयामध्ये शिष्य आणि गुरुच्या रूपकातून बघायला मिळतो. मला असं वाटतं की आपलं जर आपण आत्मपरीक्षण केलं तर निश्चितच आपल्याला कमतरता ह्या जाणवतील. एक हिंदी कवी असं म्हणतो, कबीर के धंधे में पूजा है, कबीर के धंधे में पूजा है, हमारी पूजा में धंधा है, शबरी की जूठन में प्रेम है, शबरी की जूठन में प्रेम है, हमारे प्रेम में जूठन है, हनुमान की लघुता में महत्ता है, हनुमान की लघुता में महत्ता है, हमारी महत्ता में लघुता है. सूरदास एक अंध कवि थे. सूरदास के अंधेरे में रोशनी है, सूरदास के अंधेरे में भी रोशनी है, हमारे रोशनी में भी अंधेरा है. तो इस तरह से हालात बिगड़ चुके हैं. तो मैं ये मानता हूं कि जब तक हम सेल्फ एनालिसिस नहीं करेंगे तब तक हम हालात के ऊपर काबू नहीं पा सकेंगे. तर निश्चितच आणि एक महत्वाचं मला असं सांगा वाटते की आपण कोणतंही काम करताना त्यात समर्पित भावनेने केलं पाहिजे. म्हणजे आपण मैदानावरती खेळत असू तर आपण पूर्ण लक्ष आपल्या खेळाकडे हवं. आपण एखादी डिस्कव्हरीवर मालिका बघत असू, एखादी कॉमेडी मालिका बघत असू, तर आपलं 100% अटेन्शन त्या मालिकेत आपलं चित्त, मन, लक्ष त्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजेच व्हाईल यू स्टडी, स्टडी व्हाईल यू स्टडी अँड प्ले व्हाईल यू प्ले. अभ्यास करताना फक्त अभ्यास आपल्या डोक्यात असावा. खेळताना फक्त खेळ आपल्या डोक्यात असावा. एखादं काही डिस्कव्हरीवरती आपण बघत असू मालिका, तर संपूर्ण आपलं लक्ष त्यामध्येच असलेलं पाहिजे. कारण बहिणाबाई आपल्याला सांगून गेल्यात, की मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाट. विचारांचं थैमान सतत चालू असतं. किंवा एक अनुभव मला सांगा वाटतो या संदर्भातला, की हरिवंशराव बच्चन असं म्हणाले होते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या तरुणपणात, की अगर जिंदगी में यदि अपने मन का हो तो अच्छा, और यदि अपने मन का ना भी हो तो और भी अच्छा. आप सोच में पड़ गए होंगे कि हरिवंशराव जी ने अपने बेटे के लिए ऐसा सुझाव क्यों दिया. तो जरा गहराई से सोचिए. उनकी गहरी सोच शायद ये थी कि जिंदगी में हम जब सोचते हैं कि ऐसा होने वाला है, अगर वैसा होता नहीं तो हम दुखी हो जाते हैं. लेकिन अगर हमारे दिल में ये जहन में अगर ये हम मान लेते हैं कि जो हमने चाहा वो हुआ तो अच्छा, जो चाहा वो नहीं हुआ तो और भी अच्छा, कुछ ना कुछ और उसके बारे में हम सोचेंगे, दुसरे मार्ग निकल आएंगे. म्हणजेच आपण दुसऱ्या मार्गाने आपण निश्चितच जाऊ शकतो आणि आपला ध्येय गाठू शकतो. त्यानंतर 6वा मुद्दा आहे सातत्य, आणि त्याला आपण म्हणतो चिकाटी सराव. सतत आपण ती गोष्ट केली पाहिजे. एक या संदर्भात एक जपानची एक टेक्नॉलॉजी आहे बघा. एक टेक्निक आहे. त्याचं नाव आहे कायझेन. कायझेन टेक्नॉलॉजी असं सांगते, की आपण रोज काही ना काही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. 1% का होईना आपण स्वतःत इम्प्रूव्हमेंट करायला हवी. जो हम कल थे, उससे बेहतर बनने की कोशिश हमें आज करनी चाहिए. We should have make improvement constantly. That is the technique, Kaizen technique, technology, and it is innovated by Japan. So we should have to think, rethink, discover, and skill and reskill our habits also. तर आपल्या सवयी, विचार सर्वांमध्ये आपण हा तो बदल आपण करायला हवं.
तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. नवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचवरी. दोरे चिरा कापे पडिला कांचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. तुका म्हणे कांचा बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे अभंग आपण नेहमीच आपण माहित तिथला अभंग आहे, चांगला सारा आपल्याला पाठांतरातला तो अभंग आहे. परंतु ओले मूळ खडकाचे अंग ज्याप्रमाणे भेदते, खडक लवकर फुटत नाही, परंतु ते ओले नाजूक मूळ त्या खडकामध्येही घुसते आणि आपल्याला तिथं एक जागा निर्माण करते. एखाद्याने दोऱ्याने सुद्धा अतिशय कठोर अशी काच एकाच ठिकाणी घर्षण करून ती काच सुद्धा त्या दोऱ्याने कापली जाऊ शकते. त्या दगडावरती त्याच्या रेघोट्या उमटतात. किंवा इथं असं सांगितलं तुकोबारायांनी की अभ्यासे सेवनी विष पडे. जुन्या काळामध्ये ते विषकन्या होत्या. तर लहानपणी त्यांना विंचू चावणे, बिनविषारी साप चावणे, अशा पद्धतीने त्यांना सतत 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 त्यांना ते विषाची त्यांना इतकी सवय पडायची की मोठेपणी त्यांना जरी कोबरासारखा एखादा नाग जरी विषारी चावला तरी त्या विषाचा परिणाम त्यांच्या वरती व्हायचा नाही. म्हणजेच अभ्यासे सेवनी विष पडे. जर आपण त्याचाही सराव केला तर विष सुद्धा आपण पचवू शकतो. तर मग आपण त्या अभ्यासाच्या सरावाने इतर गोष्टी का प्राप्त करू शकणार नाही, असाच या ठिकाणी संदेश तुकोबाराय आपल्याला या ठिकाणी देतात. तुम्हाला सांगतो, मी एक असं ऐकलं होतं की एक व्याख्याते विद्यार्थ्यांना सगळं असं समजावून सांगता कि अगर रोशनी चाहते हो खुद रोशन बनो, अपने माँ बाप का नाम रोशन करो. तर एक 8वी 9वीतला विद्यार्थी ते ऐकतो आणि तो काय करतो, एक परमनंट मार्कर पेन घेतो आणि तो मार्कर पेन घेतो आणि त्या सगळ्या घरातील जे लाईट असतात त्याच्यावरती वडिलांचं नाव टाकून ठेवतो. तर जेव्हा संध्याकाळी लाईट लागतात तेव्हा साहजिकच त्या बल्बवरचे नाव सुद्धा उठून दिसतात आणि तो सांगतो व्याख्यातांना कि मैंने अपने माँ बाप का नाम रोशन कर दिया, आपने कल कहा था. तो भी अचरज में पड़ जाते हैं, कल तो कहा था ये बच्चा तो भी कुछ बना नहीं, कामयाबी हासिल हुई नहीं. तब वो पूछते कि क्या तूने किस तरह से हासिल किया, माँ बाप का नाम रोशन किस तरह से किया. तर अशा पद्धतीने माँ बाप का नाम रोशन झाल्याचा तो एक विनोद आहे. मात्र तुम्हाला तुमच्या प्रयत्नातूनच ते यश प्राप्त करायचंय. आपला पहिला मुद्दा ध्येय निश्चिती होता. दुसरा मुद्दा पालकांची साथ. तिसरी आव्हानांचा स्वीकार. चौथा समर्पण, त्याग, ध्यास. पाचवा मुद्दा होता आत्मपरीक्षण, सेल्फ अनालिसिस, स्वतःशी संवाद. त्यानंतर सहावा मुद्दा होता सातत्य. आणि आता सातवा मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सो in this situation or in every situation of life, we can overcome that difficulty with our positive attitude. आपण बऱ्याचदा म्हणतो की आता मी जपानचं उदाहरण जे दिलं तर तिथं लहान मुलांना हे शिकवतात की हारेगा तो सीखेगा. आणि आपण मात्र हे करू नको ते करू नको असे पालक बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगतात आणि आपणही बऱ्याचदा काही रिस्क घ्यायला तयार नसतो. आपल्याला भीती वाटते की ही गोष्ट आपल्याला जमेल का नाही जमणार. तर त्यामुळे आपण त्या गोष्टीचा आपण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये हा बदल निश्चितच केला पाहिजे. आपल्याला थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण माहित आहे की 1200 प्रयोग त्यांचे एक्सपेरिमेंट फेल जातात. त्यांच्या सोबतचे सर्व त्यांना प्रयोगशाळेमधले कर्मचारी सोडून जातात आणि थॉमस अल्वा एडिसन यांना बनवायचा असतो विजेचा बल्ब. तो इजाद करते हैं लेकिन होता ये है वाकया कि उन्हें कामयाबी हासिल नहीं होती. आफ्टर मेनी एक्सपेरिमेंट्स his technicians or lab members leave him. They think that Thomas Alva Edison is going mad. ये दीवाना हो गया यार आदमी, ऐसा सोचते. हा वेडा झाला की काय माणूस, कसा काय लाईट बनेल, इतके प्रयोग फेल गेले. मात्र विद्यार्थी मित्रांनो,
एडिसनने हार मानली नाही आणि त्यांनी विजेचा दिवा शोध लावून दाखवला. आणि तेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुमचे प्रयोग फेल गेले, तुम्हाला काय वाटतं? तर त्यांचं उत्तर खूप सुंदर होतं. तेच खरं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. त्यांनी असं उत्तर दिलं त्या पत्रकारांना, नाही, ते माझे 1200 प्रयोग जे झाले ते फेल नाही गेले. उलट आता जगाला हे समजलं की या 1200 मेथड्सनी लाईट विजेचा दिवा बनू शकत नाही. तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर हे सोडून अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न तुम्ही करू शकता. दॅट इज द पॉझिटिव्ह अप्रोच टुवर्ड्स युअर लाईफ. सक्सेस इज द एबिलिटी टू ग्रो फ्रॉम वन फेल्युअर टू अनदर with the no loss of enthusiasm. I repeat again, success is the ability to go from one failure to another failure with no loss of enthusiasm. So you can got one failure after another, but you should not withdraw your effort. Your enthusiasm should be constant. ये हो सकता है कि आपकी बार बार हार हो सकती है, लेकिन आपको आपका इंथुजियाज्म जो है नहीं खोना है. आपकी प्रेरणा जो है आपको नहीं संभाल के रखनी है. तर हेच महत्वाचं आहे. अपयश आलं तरी आपल्यातला उत्साह मात्र मावळला नाही पाहिजे. अनेक अपयश सहन करायची आपली मनाची तयारी असेल तर आपला निश्चितच आपला उत्साह कायम राहू शकतो, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. एक असं आपण म्हणू शकतो, अ निगेटिव्ह पर्सन ऑलवेज सी डिफिकल्टीज इन अपॉर्च्युनिटी. अ निगेटिव्ह पर्सन ऑलवेज सी डिफिकल्टीज इन अपॉर्च्युनिटी and vice versa. In contrast, a positive person always saw some opportunity in difficulty. That is the two different ways of thinking. Positive person think in that way, negative person think in another way. So in this situation, we should also face the corona pandemic, and we should have that type of precautions in our life. आपल्याला उदाहरण मी सांगितलं की छत्रपती सुरती कायद्यातून नाही आणि त्यासोबतच 82 दिवस 80 दिवस त्यांनी ते सर्व सहन केलं. मात्र आपला आत्मविश्वास किंवा आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांनी हा कायम ठेवला. पन्हाळ्यावरती सुद्धा शिवराज 3-4 महिने अडकून पडले होते आणि त्यांनी हार मानली नाही. सिद्धी जोहरला शरण गेले नाही आणि त्यांचा दृष्टिकोन हाच होता की या वेड्यामधून मी बाहेर पडणार आहे, या वेड्यावरती मी मात करणार आहे. आणि ते आपल्याला शिवरायांच्या आयुष्यातून सांगायचं आहे की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा अत्यंत त्या ठिकाणी कधीच हा कमी नाही गेला पाहिजे. एक असं या ठिकाणी गुड थॉट सांगतो की नो पॉयझन कॅन किल पॉझिटिव्ह थॉट. नो पॉयझन कॅन किल पॉझिटिव्ह थॉट अँड नो मेडिसिन कॅन क्युअर negative person. There is no medicine made in the world like corona vaccine that cure a negative person. नकारात्मक व्यक्तीला जगातलं कोणतेही असं औषध बनलं नाही त्याला ते पॉझिटिव्ह बनवेल. त्याच्यात वैचारिक परिवर्तन घडणं हाच त्या मार्गाला तो आणण्याचा एकमात्र उपाय असू शकतो. आपल्याला एक सुंदर आत्मचरित्र आहे ते आपण वाचलं पाहिजे. द स्टोरी ऑफ माय लाईफ. The story of my life is autobiography by Helen Keller. Helen Keller is a miracle in the world, like Stephen Hemming, because Helen Keller was blind. She was deaf and she was dumb. So she overcome that situation and she got success in life. हेलन केलरचं उदाहरण आदर्श आहे. त्या अंध तर होत्याच, त्यासोबत मुक्या आणि बहिऱ्या सुद्धा होत्या. त्या हेलन केलरचं द स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक आपण वाचावं. त्यांनी त्या सर्व संकटांवरती कशा पद्धतीने मात केली हे आपल्याला निश्चितच प्रेरणादायी ठरू शकणार असेल. आपण खूप याचा बाऊ करतोय
की सध्या आम्ही घरात आहे, लॉकडाऊन आहे, आम्हाला कुठं जाता येत नाही, आम्ही कैदेत असल्यासारखे आहोत. परंतु तुम्हाला एक उदाहरण मला द्यायला आवडेल मित्रांनो. साल्वाडोर अल्वारेंगा, तुम्ही नाव ऐकलं का नाही माहित नाही. साल्वाडोर अल्वारेंगा हे जवळपास 12 नोव्हेंबर 2012ला आपल्या एका छोट्याशा होडीमध्ये एका सहकाऱ्यासोबत मासेमारी करता गेले. मात्र चक्रीवादळामुळे त्यांची नाव भरकटली, त्यांच्या सिस्टीम सर्व बंद पडल्या आणि त्यांचं इंजिन बंद पडलं आणि ती नाव भरकटली आणि जवळपास 14 महिने 438 दिवस ते समुद्रामध्ये होते. त्यांच्या सहकारी बघा फरक इथं पडतो. सहकारी जो होता त्याला ते सहन झालं नाही, त्याची जगण्याची आशा संपली होती. त्याने हाय खाल्ली, आपण आता वाचू शकत नाही, जिवंत राहू शकणार नाही आणि तो 4थ्या महिन्यात तो मरण पावला. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल, समुद्रामध्ये ते काय खायचे? तर कासव पकडून ते खाणं, रेन वॉटर पाऊस पडल्यास ते पाणी पिणं, कासवाचं रक्त पिणं, मासे पकडून खाणं, अशा पद्धतीने त्यांनी जीवन आपलं त्या ठिकाणी ते 4 महिने त्या दोघांनी मिळून घालवले. आणि आयुष्य कसं विचित्र असतो. तो त्याचा साथी जो मेला तिने सांगून ठेवलं होतं, की "अल्वाडोर, माझा मृत्यू होतोय, पण माझं तू मांस खाऊ नकोस." कारण असे घडलेले इतिहासामध्ये, की मग होडीवरती जर खायला काहीच भेटलं नाही, तर एकमेकांच्या साथीदारांना मारून सुद्धा मनुष्य खूप क्रूर मनुष्य आहे. विद्यार्थ्यांना किंवा ह्या समाजाची जाणीव करून देणं सुद्धा आवश्यक आहे. एक आफ्रिकाच्या एका क्वीन व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये एक अशी पाटी आहे, की वर्ल्ड्स मोस्ट क्रुएल अॅनिमल. सगळेजण उत्सुकतेने हा जगातील सर्वात हिंस्र प्राणी कोणता आहे, सबसे खौफनाक जानवर दुनिया का कौनसा है, हे बघायला जातात. आणि त्या ठिकाणी त्या व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये एक मोठा आरसा लावलेला आहे. म्हणजे जो पण माणूस ते बघायला जातो त्याला आपली प्रतिमा दिसते. पद्मश्री जावेद पोयांग सुद्धा असं म्हटले होते, त्यांनी 1400 एकर जमिनीवरती पूर्ण ती जमीन लागवड केली, आयुष्यभर ते काम त्यांनी केलं. ते पद्मश्री जादव पेयांग असं म्हणतात, की दुनिया का सबसे खतरनाक जानवर आदमी, प्रकृति को खा जाता है, जमीन को खा जाता है, पैसे को खा जाता है, इससे खतरनाक आदमी दूसरा जानवर जैसा खतरनाक आदमी है, आदमी से खतरनाक जानवर दूसरा कोई नहीं, असं त्यांनी नमूद केलंय. आपल्या पाल्यांना ही पण जाणीव करून देणं आवश्यक आहे, की जग अत्यंत चांगलं जसं आहे तसं वाईट सुद्धा आहे. आपण ते सर्व स्वीकारायला आणि त्या अडचणीमध्ये मात करायला शिकलं पाहिजे, तरच आपल्याला या दुनियेमध्ये तग धरता येईल. त्या साल्वाडोर अल्वारेंगा हा अखेरीस 30 जानेवारी 2014ला त्याची बोट समुद्र किनाऱ्याला लागली. 438 दिवस तो त्यांनी संघर्ष केला. त्याच्यातला पॉझिटिव्हनेस असल्यामुळे त्यांनी तिथं त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. पण त्यावर त्यांनी मात केली आणि त्याच्या मनामध्ये श्रद्धा होती. अंधश्रद्धा नसावी, पण काही वेळेस श्रद्धेतून तो मार्ग निघू शकतो. त्याच्या मनात ही श्रद्धा होती, की गॉड विल सेव्ह मी. गॉड विल सेव्ह मी. आय विल नॉट डाय इन दिस वे. तो घरी पोहोचला. त्याच्या घरच्यांनी पण आशा सोडली होती तो जिवंत वापस येण्याची. त्यावरती सुंदर पुस्तक आहे, ते आपण सर्वांनी वाचावं. जोनाथन फ्रँकलिन, एक मोठे लेखक आहेत, नॉव्हेलिस्ट जोनाथन फ्रँकलिन, त्यांचं ते पुस्तक आहे. अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ सर्वायवल ऑफ सी फॉर 38 days. दॅट द टायटल ऑफ दॅट नॉवेल. तर नॉवेलचं नावच आहे फॉर 38 days. आणि ते पुस्तकात ते सर्व अनुभव मांडलेले आहेत. तर 438 दिवस त्या व्यक्तीने ऊन पाऊस वादळ सहन करत त्यांनी आपली हिंमत हारली नाही. तर निश्चितच आपणही या कोरोना लॉकडाऊन मध्ये आयुष्यातील संकटांसमोर हार मानायची का त्याला सकारात्मक भावनेने त्याला ओव्हरकम करायचं, हे निश्चितच आपल्या हातामध्ये आहे. आपण नेहमी बाबा आमटे यांचं उदाहरण बघतो. तर बाबा आमटे एक प्रसिद्ध त्यांची कविता होती. कवितेच्या ओळी तुम्हाला मी सांगतो या मुद्द्याच्या अनुषंगाने. बाबा आमटे असं म्हणायचे, कर्मयोगी बाबा आमटे. शृंखला पायी असू दे
मी गतीचे गीत गाई. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. दुःख उघडण्यास आता आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. दुःख उघडण्यास आता आसवांना वेळ नाही. वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना आणि लाटांच्या उग्र कल्लोलांना कळू द्या. वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना आणि लाटांच्या उग्र कल्लोलांना कळू द्या. मी अजून जहाज सोडलेले नाही. मी अजून जहाज सोडलेले नाही. म्हणजेच आयुष्यात जे संकट येतील समर्थ मुकाबला जर तुम्ही केला विद्यार्थी मित्रांनो, पालकांची तुम्हाला साथ आहेच, गुरुजनांचा तुम्हाला आशीर्वाद आहे, तर निश्चितच तुम्ही त्यावरती मार्ग काढू शकताल. आपले शेवटचे 3 मुद्दे राहिलेले आहेत. 8वा मुद्दा माझ्या मते मार्गदर्शकाचा, गाईड. दत्तात्रयांनी 24 गुरु केले होते. सबसे बड़ा गुरु है प्यारे, सबसे बड़ा गुरु है प्यारे, फिर किस गफलत में पड़ा है प्यारे. आपल्याला निश्चितच या परिस्थितीमध्ये गुरु मार्ग दाखवू शकतात. बघा आता, गुरु म्हणजे तुमचे शिक्षक निश्चितच. तर साने गुरुजी म्हणतात की आई माझा गुरु, आई कल्पतरू. आपले आई वडील सुद्धा आपले गुरु असतील, किंवा समाजामधील जे आपले आयडल जे आहेत, आदर्श जे आहेत, तर त्यांना पण आपण गुरु मानू शकतो. आपण बरेच जण डॉक्टर विश्वास नांगरे पाटील यांचं चरित्र वाचलं असेल, शिव खेरा यांचं यू कॅन विन वाचलं असेल, मॅनेजमेंट गुरु आहेत. किंवा सध्याच्या काळामध्ये डॉक्टर राजेंद्र भारुड, मी एक स्वप्न पाहिलं, सुंदर पुस्तक आहे. डॉक्टर राजेंद्र भारुड हे एक भिल्ल समाजामधले, ते पोटामध्ये असतानाच त्यांचे वडील वारले आणि अत्यंत खडतर गरिबीच्या स्थितीत त्यांनी मार्ग काढून शिक्षण घेऊन ते कलेक्टर बनले. ते अनुभव त्यांनी मांडलेत. मी एक स्वप्न पाहिलं. त्यांची मुलाखत आहे उपलब्ध युट्यूबवर. त्यांनी अनुभव असा पण सांगितला की मला किती टक्के मार्क पडले विचारणार सुद्धा कोणी नव्हतं. फक्त पास झाले का विचारायचे. मग मी देवघरात जायचो, देवाला माझं भावना शेअर करायचो. तर तुम्हाला एक आत्मिक ऊर्जा भेटायची, श्रद्धा त्यांची असेल तर. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो मार्ग काढला, तर ते त्यांनी आपले अनुभव मांडलेले आहेत. मी एक स्वप्न पाहिलं या ग्रंथात. त्यांचं आत्मचरित्र निश्चित आपण वाचावं. डॉक्टर होण्यासोबतच ते युपीएससी पण क्वालिफाय झाले आणि चांगल्या आता युपीएससी क्वालिफाय झाल्यास IAS पदावरती ते कार्यरत आहेत. मी एक स्वप्न पाहिलं त्या पुस्तकात त्यांनी त्यांचे अनुभव आयुष्याचे मांडलेले आहेत. आणि त्यांचं सुंदर वाक्य आहे, गरिबी पैशांची नसते, गरिबी पैशांची नसते, गरिबी विचारांची असते. म्हणजेच तुमचे निगेटिव्ह थॉट जे असतील, आपल्याला जमेल का, आपल्याला समजणार नाही, जमणार नाही, माझी परिस्थिती गरिबीची आहे, असं मी ग्रामीण भागातला आहे वगैरे वगैरे, तुमच्या मनातील ज्या असतील शंका त्या बाजूला काढा. कारण त्यांचं छोटंसं गाव आहे सामोडे, धुळे जिल्ह्यात. झेडपी शाळेत ते शिकले. त्यांना शाळेत जाताना बघा त्याचं भांडवल त्यांनी पण सांगितलं की माझं उदाहरण तुम्ही देताना सतत ते हॅमरिंग करू नका. तर त्या परिस्थितीत त्यांनी सामोरे गेले. आपले तुकाराम मुंडे नागपूरचे मनपाचे आयुक्त, एक धाडसी अधिकारी, आपण त्यांना महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी पण असं सांगितलं की मी जे शेतात काम करायचो, मजुरी काम करायचो, तर मला त्यात काही वेगळेपणा वाटला नाही. खूप मी श्रम करतोय, मी वाईट परिस्थितीत आहे. कारण त्या ठिकाणी त्या खेडेगावात, माझ्या गावात सगळेच मुलं असंच काम करायचे. लक्झरी मला बघायलाच भेटली नव्हती, त्यामुळे त्याचं अट्रॅक्शन निर्माण झालं नाही. तो हम जो जी रहे थे तो हमें ऐसा कुछ नहीं लग रहा था कि हमारे साथ बहुत ज्यादती हो रही है, क्योंकि हमें लग्जरी मालूम नहीं थी. हमारे जो पड़ोसी थे वो भी इसी तरह से जीते थे और वो जिंदगी में हमें खुशी मिलती थी, क्योंकि हम किसी दूसरे से बराबरी नहीं करते थे. So he did not compare with ourselves. We many times we get unhappy because we compare our happiness with others' luxury. आदमी अपने दुखों से दुखी नहीं होता. आदमी अपने दुखों से दुखी नहीं होता, वो दुखी होता है दूसरों का सुख देखकर. ऐसे हालात, सिचुएशन बन जाती है. तो नजरिया बदल दो, नजारे बदल जाएंगे, ऐसा वो कहते हैं. त्यानंतर एक उदाहरण आहे राजेश पाटील. बघा, हे पण जळगाव धुळे भागातील, नंदुरबार भागातील एक
त्यांच्या पण जीवनामध्ये ह्या घटना घडल्यात. शेतमजूरच काम त्यांनी केलं राजेश पाटलांनी, भाजीपाला विकला, विहीर खोदली आणि त्यांनीच लिहिलंय बघा, त्यांनी बुरट्या चोऱ्या सुद्धा केल्या. मित्रांच्या संगतीने बुरट्या चोऱ्या सुद्धा त्यांनी केल्या. मात्र हा अतिशय गॉन केस, आता हा पूर्ण वाया गेला. अशा अवस्थेला राजेश पाटील पोहोचले होते, परंतु त्यांना काही चांगले मित्र भेटले. चांगल्या मित्रांच्या संगतीने तुम्ही आयुष्यामध्ये यश प्राप्त करू शकता. स्पर्धा परीक्षेसाठी ग्रुप डिस्कशन असेल, इन्स्पायरेशन असेल, तुम्हाला मित्रांकडनं ते भेटू शकतं. त्यामुळे चांगले मित्र जमवा. त्या मित्रांच्या आधाराने निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने यश संपादन करू शकताल. तरुण सागरजी महाराजचे कटू प्रवचन ऐकले जायचे. त्यांच्यानंतर एक पुलक सागरजी महाराजांनी सुंदर उदाहरण दिलंय की जगातले कोणतेच आई वडील आपल्या मुलीला वाईट सांगत नाहीत. ते तर सांगता पुलक सागरजी महाराज की खुद माँ बाप शायद बुरी राह पे चलने वाले क्यों ना हो, समझ लीजिए कोई माँ बाप चोरी का काम करते हैं लेकिन अपने बच्चे को कभी जिंदगी में कभी नहीं कहेंगे कि बेटे ये काम तू कर. हमेशा अपने बच्चे को वो कहेंगे तू नेक राह पे चल. तर मात्र सागरजी महाराज म्हणतात फिर बिगड़ क्यों जाते हैं बच्चे. सागरजी महाराज का कि अच्छे संग तरे और बुरे संग मरे. अच्छे संग तरे, कामयाबी आ सकती है अच्छे संग रह के, बुरे संग मरे, बर्बादी होने वाली है. बुरे काम का बुरा नतीजा होने ही वाला है आज ना कल. तो दोस्तों की वजह से आदतें बिगड़ जाती है. तो मैं आपसे दरख्वास्त करता हूं कि संभल कर रहिए ऐसे दोस्तों से जो आपको नेक राह से भटक कर बुरी राह पे लेकर जाते हैं. सो beware of such type of friends, those misguide you. Having friends is a very, very good thing. A person who have many friends is a very rich person, I think so. But friends should be selected, decent, and they should not misguide you. तर अशा मित्रांची निवड जर आपण केली तर निश्चितच आपल्याला या मित्रांच्या सहाय्याने सुद्धा ह्या अडथळे पार करता येतील. तर गुरूंचं महत्व असं सांगितलंय, केव्हा वत्सल शाबासकी, केव्हा प्रेमळ शाबासकी, तर कधी कडक उठबशा मारायचो आपण चुकल्यास शाळेत. केव्हा वत्सल शाबासकी तर केव्हा कडक उठबशा, हातावरल्या वळांनी तर हाती दिल्या नव्या दिशा. शिक्षक लोक शिक्षा करायचे तेव्हा राग यायचा, पण आता आपल्याला जाणीव होते की त्यांनी आपल्या चांगल्या करता आई वडील शिक्षक आपल्याला शिक्षा करतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक तुमचा आयडल निवडा, आदर्श निवडा. मी अनेक तुम्हाला आदर्श सांगितले, त्यातील ते आदर्श असू शकतील, तुमचे गुरुजन असतील, तुमच्या क्लासचे टीचर्स असतील, गाईड असतील, किंवा आई वडील असतील, किंवा तुमच्या मोठं कोणी असेल, मोठा भाऊ, मोठा बहीण, एखादा तुमचा चांगल्या मार्गाला गेलेला मित्र असेल, तर त्याला बंधन नाही. मात्र निश्चितच तुम्ही आदर्श निवडला पाहिजे. तो यासाठी की तुम्हाला तो फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड मार्ग दाखवणार आहे. जर तुम्ही मार्ग भरकटले, तुम्हाला तो योग्य मार्गावर आणणार आहे. तुमच्या शंका समाधान तो सोडवणार आहे. तुम्हाला ह्या वयात गरज पडू शकते, त्यासाठी तुम्हाला हा मार्गदर्शक महत्वाचा आहे असं मला तरी वाटतं. शेवटचे 2 मुद्दे मी सांगतोय. 9वा मुद्दा माझा आहे मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स अँड मॅनेजमेंट ऑफ टाइम. भावनिक व्यवस्थापन. टाइम मॅनेजमेंट आपण अनेकदा बघतोच, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये भावनांचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो, एज्युकेशन इज नॉट लर्निंग ऑफ थॉट्स but training of what we think. So we should have that type of training, and the training in the way of thinking. The training can change our thinking, our pattern of thinking, our way of thinking, our track of thinking. हमारी सोच को बदल सकती है एजुकेशन.
ये सिस्टम सोच को बदल सकती है, लेकिन हम उसके लिए खुद तैयार है या नहीं, ये हमारे गिरेबान में झांककर हमें देखना चाहिए. बऱ्याचदा असं घडतं की योग्य वेळेस आपण टाइम मॅनेजमेंट जर केली नाही, तर नंतर वेळ हातातून जाते, गेलेली संधी पुन्हा येत नाही आणि मग असं म्हणायची वेळ येते कि तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी. तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी. क्या कहे कि खुद से शर्मसार है हम. क्या कहे कि खुद से शर्मसार है हम. तर उम्र जर निघून गेली, तर मग आपल्याला त्याला पुन्हा ती संधी प्राप्त होत नाही आणि तो हिसाब आपल्याला देता येणार नाही. शर्मसार व्हावं लागतं. We cannot go in the past and we cannot remold the situations. So we should have to live in today only. पारंपरिक पद्धतीमध्ये IQ महत्वाचा होता. ESQ सुद्धा हवं. म्हणजे EQ ला टाकून द्यायचं नाहीये. एक घटना मला आता आठवतीये की एक विद्यार्थी आहे बघा, ब्रह्मदेव लष्करे, त्याला दोन्ही हात नाहीयेत. त्या बहादराने लातूरचा विद्यार्थी, महाराष्ट्र विद्यालयात लातूरच्या, तर त्यांनी पायानी परीक्षा दिली 10वी परीक्षा आणि फर्स्ट क्लास मार्क प्राप्त केले 65%. मागच्या वर्षी पण सोलापूरच्या एका मुलीने असंच अपंगत्वावर मात करत तिने पण पायानी लेखणी चालून ती परीक्षा दिलेली होती. ते उदाहरण निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं. आणि एक उदाहरण मला सांगायला वाईट वाटतंय. श्रीगोंद्याची एक विद्यार्थिनी, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, तर तिने 10वीचा निकाल लागल्यास आत्महत्या केली. साहजिकच तुमच्या मनातील, पालकांच्या मनातील की असं का तिला मार्क कमी पडले असतील, नापास झाली असेल. तसं नाही घडलं. तिला 88% मार्क आहेत, 88%. But she was disappointed because her friend got more marks, more percentage, and that was reason for her suicide. उसने खुदकुशी की क्योंकि उसकी सहेली को उससे ज्यादा अच्छे परसेंटेज मिले थे. So that is the lack of management of emotion, I think so. आणि पालक पण आनंदी होते. असं काही नाही की पालकांनी तिला काही टाकून बोलले, काही वाईट बोलले. पेरेंट्स भी खुश थे कि बहुत अच्छे परसेंटेज आए थे. So we should have to make improvement in our social emotional management. In future, the social management will be so much necessary when you may work in military or in any organization, company HR system. Then that thing is so much necessary. Your social quotient should be developed. Then काही जणांचं म्हणणं असं पण आहे की स्पिरिच्युअल क्वेश्चन पण आवश्यक आहे, आध्यात्मिक. आणि एक ऍडव्हर्सिटी क्वेश्चन, AQ, एक नवीन कन्सेप्ट आहे. त्यामध्ये हाऊ यू टॅकल विथ द डिफिकल्ट सिच्युएशन इज कॉल्ड एज दॅट ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. सपोज देयर इज अ डिजास्टर, देन हाउ यू टैकल विद दैट डिजास्टर. जब आपके सामने कुछ मुश्किलें आ जाती है, तब उसका सामना आप कैसे कर सकोगे. दैट इज द डिजास्टर मैनेजमेंट और दैट इज कॉल्ड एज AQ, ऍडव्हर्सिटी सॉरी क्वेश्चन. तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण किती चांगल्या पद्धतीने समस्येवर मात करू शकतो ते तिथं बघितलं जाऊ शकतं. डिझास्टर मॅनेजमेंट आपण पाहिली पाहिजे. अनेकदा आपण त्याचं भान ठेवत नाही. एक तुम्हाला मी सांगतो, एका शाळेमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रॅक्टिकल असतं. तर मुख्याध्यापक अशी घोषणा करतात की समजा शाळेला आग लागलेली आहे आणि मुलांना ते अनाउन्समेंट होती माईकवर, तुम्ही चांगल्या पद्धतीने एकमेकाला धक्काबुक्की न करता लवकरात लवकर तुम्ही बाहेर या. ते टाइम काउंट करतात. 1000 मुलं बिल्डिंगच्या बाहेर यायला 5.5 मिनिटं लागतात.
नंतर ते सांगतात की असं समजा की बिल्डिंगला भूकंप होतोय, तुम्हाला लवकर बाहेर यायचंय. ते मुलं एक 4.5 मिनिटामध्ये बाहेर येतात. पुन्हा मुलांना शाळेत बसवल्यानंतर मुख्याध्यापक घोषणा करतात की आजचं प्रॅक्टिकल खूप चांगलं आपण पार पाडलं, याबद्दल तुम्हाला सुट्टी देण्यात येत आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 1.5 मिनिटामध्ये 1000 मुलं बिल्डिंगच्या बाहेर येऊन त्या गेट पर्यंत पोहोचलेली असतात. म्हणजे विद्यार्थ्यांची ही मॅनेजमेंट कोणत्या पद्धतीची आहे ते आपल्याला बघावं लागेल. त्यासोबत मी बऱ्याचदा विचारतो, गणितात चांगले मार्क पडलेला विद्यार्थी येतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला, तर मी सहज त्याला विचारतो, "अरे सांग बरं की 1 क्विंटल लोखंडाचं वजन जास्त का 1 क्विंटल कपाशीचं वजन जास्त कापसाचं?" तो विद्यार्थी पटकन त्याला समजतच नाही. आणि तो गडबडून जातो आणि तो सांगतो, "सर लोखंडाचं वजन जास्त भरेल ना, ते जड असतं ना लोखंड." आणि मग त्याला जाणीव होते, की दोन्ही पण 1 क्विंटल जर प्रमाण असेल, तर मग 1 क्विंटल लोखंड असलं काय आणि 1 क्विंटल कपाशी असली काय, काय फरक पडणार आहे? दोन्हीचं माप तर एकच आहे ना. पण त्या गडबडलेल्या अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांची अवस्था होते. सहज म्हणून मी विचारतो, की डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात आणि पहिली गोळी घेतल्यानंतर अर्ध्या तासाने दुसरी गोळी घ्यायची आहे. तर सांगा पाहू 7 गोळ्या घ्यायला किती वेळ लागेल? विद्यार्थी पटकन करतात कॅल्क्युलेशन. ते सांगतात 3.5 तास. मी विचारतो 11 टॅबलेट घ्यायला? ते म्हणतात सर 5.5 तास. विचारतो 22 टॅबलेट घ्यायला? ते म्हणतात सर 10.5 तास. म्हणे मग मी म्हणतो असं करा, तुम्ही थोडं शांत डोक्याने विचार करून सांगा. आणि मग ते विचार करतात. तुमच्याही मनात विचार आला असेल, की नेमकं कसं करायचं कॅल्क्युलेशन. तर बघा, सहज लहान मुलाला म्हणलं ना 5वीतल्या 3 गोळ्या, तो म्हणतो चुणचुणीत मुलगा असतो. तो म्हणतो, की सर 3 मिनिटामध्ये, 1.5 मिनिटामध्ये त्या गोळ्या खाणं होईल. पण विचार करा मित्रांनो, पहिली टॅबलेट घेतल्यानंतर पहिली 12 वाजता, दुसरी 12:30, तिसरी 1 वाजता. एकाच तासामध्ये 3 टॅबलेट खाणं होतात आणि 7 टॅबलेट 3 तासात होतात. 3.5 तास लागत नाहीत. 11 टॅबलेटला 5.5 तास लागत नाहीत, 5 तास लागतात आणि 11 टॅबलेटला 10.5 तास लागत नाहीत, फक्त 10 तास लागतात. मात्र आपण गडबडून जातो, गोंधळात पडतो आणि अशा प्रसंगी आपल्याकडून त्या चुका होऊ शकतात. ह्या चुका आपण टाळल्या पाहिजेत. पुढचा मुद्दा माझा, या मुद्द्यातला समारोपाचा भाग जो आहे, तर तो आहे विजयाचे मानसशास्त्र हे पुस्तक. भीष्मराज बाम अतिशय उत्कृष्ट असे ते काउन्सलर होते. राहुल द्रविड किंवा बिलियर्ड गीत शेट्टी, बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट किंवा नेमबाज अंजली भागवत यांना त्यांनी काउन्सिलिंग केलेलं होतं. त्या पुस्तकाचं ओरिजिनल पुस्तक ते जे आहे, तो आहे विनिंग हॅबिट. विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि माझ्या स्नेहांनो, तुमच्या सर्वांचं या शेवटच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. प्रयत्नांची आसमंती, यशाची भरारी. प्रयत्नांची आसमंती, यशाची भरारी यामधलं शेवटचे 2 मुद्दे आपले बाकी आहेत. अवघ्या 10-12 मिनिटांमध्येच आपलं हे सेशन संपणार आहे. तर माझा मुद्दा जो चालू होता, 9वा मुद्दा, भावनिक व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स. तर त्यामध्ये एक मुद्दा मला असा मांडायचा आहे, की सध्या पबजीचं व्यसन मोठ्या प्रमाणात लागलंय. ऑनलाईन एज्युकेशन सोबतच मोबाईलचा एक्सेस यूज वाढलेला आहे. तर पबजी या व्यसनाच्या, मोबाईलच्या अनेक जणांनाही जाणीवच नाही. That mobile addiction is a kind of addiction and there is a special treatment in rehabilitation centers for mobile addiction. मुक्तांगण सारखी संस्था आहे. त्या ठिकाणी दारूमुक्ती किंवा ड्रग्स, कोकेन मुक्ती या पेशंट सोबत मोबाईलची व्यसनमुक्ती यासाठी सुद्धा एक ओपीडी चालवली जाते. माझे तिथलचे एक स्नेही काउन्सलर अमोल पोटे यांनी मला ही माहिती दिली आहे, की सध्या प्रमाण वाढलेलं आहे मुलांचं मोबाईल अडिक्शनचं. त्या ठिकाणी ओपीडीमध्ये अनेक केसेस तिथे येतात आणि त्यांना मग काउन्सिलिंग करून त्यांना त्या व्यसनापासून, मोबाईल अडिक्शनच्या व्यसनापासून दूर केलं जातं.
एक मला उदाहरण सांगावंसं वाटेल. एका छोट्या मुलाचं उदाहरण आहे की त्याने आपल्या इमोशनल मॅनेजमेंटच्या साहाय्याने किती खडतर परिस्थितीवर मात केली. त्या मुलाचं नाव होतं डॉन फेंडलर. डॉन फेंडलर फक्त 9 वर्षाचा मुलगा. बॅक्स्टरच्या माउंटन पीक मध्ये तो ट्रेकिंगला जातो वडिलांसोबत, भावासोबत. परंतु त्यात तो हरवतो आणि दुसऱ्या दिशेने तो चालायला लागतो. तर 9 वर्षाचा मुलगा, हौसला उसका बुलंद रहता है, हिम्मत नहीं हारता है. 9 साल का लड़का जंगल में भटक जाने के बावजूद अपनी कोशिश नहीं छोड़ता. 9 दिन भटकता है. बघा, 9 दिवस जंगलात तो राहतो. त्याला जंगली जनावर दिसतात, चिलटं डासांचा सामना करावा लागतो, कोणते फळं खावं समजत नाही, फक्त स्ट्रॉबेरी तो खातो. कारण विषारी फळ खाल्लं तर आपण अजून विषबाधा होऊ शकते. यामुळे तो तिथून संघर्ष करतो. 9व्या दिवशी आणि तो एक स्काउटचा नियम वापरतो. ओढ्याच्या बाजूने चाललं तर नदीच्या बाजूला मानवी वस्ती असू शकते. ह्या लॉजिकवर तो चालतो नदीच्या बाजूने. 9व्या दिवशी त्याला एक झोपडी दिसते आणि तिथपर्यंत तो पोहोचतो. ते असे सर्व अनुभव एका मूव्ही मध्ये आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू आहे. ही घटना 1939 1939 अँड डॉन फेंडलर डाईड इन 2016. 2016 साली त्यांचं निधन झालं. मात्र तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. त्याचं नाव आहे लॉस्ट ऑन अ माउंटन इन मेन. लॉस्ट ऑन अ माउंटन इन मेन यामध्ये ते अनुभव त्यांनी आपल्याला शेअर केलेले आहेत. तर निश्चितच तुम्ही ते अनुभव बघावेत अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि भावनिक व्यवस्थापन मधला शेवटचा मुद्दा एन रघुरामन हे सांगतात, बेहतर जिंदगी का रास्ता बेहतर किताबों से होकर गुजरता है. बेहतर जिंदगी का रास्ता बेहतर किताबों से होकर गुजरता है. हे त्यांनी वाचलं होतं शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये. लुधियानाचं एक कामगारांनी निर्माण केलेलं वाचनालय होतं वर्गणी करून. तर ते त्यांनी त्याचं स्लोगन बनवलं. आणि जिंदगी मिलेगी ना दोबारा आणि जिंदगी की पाठशाला हे त्यांचे 2 पुस्तकं आपण निश्चितच वाचावीत असं माझं तुम्हाला आव्हान आहे. आपला आजच्या सेशनचा शेवटचा मुद्दा, 10वा मुद्दा, लक्ष्य प्राप्ती. आता जर आपण हे 9 स्टेप पार केल्या तर मला खात्री आहे की निश्चितच आपण जे लक्ष्य प्राप्तीचं ठेवलेलं आहे, SPI अकॅडमी असेल, NDA अकॅडमी असेल, लेफ्टनंट बनायचं असेल किंवा आस्था अकॅडमी तर्फे विविध आपल्याला ज्या एंट्रन्स एक्झाम आपण देत आहात ते लक्ष्य प्राप्ती निश्चितच आपल्याला होऊ शकेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्यांनी जे ठरवलं ते त्यांनी अचीव्ह केलंच. त्यानंतर एक मानवी मेंदू जो आहे ना बघा, तो पॅराशूट सारखा असतो. पॅराशूट ओपन असेल तेव्हाच ते फंक्शनिंग करू शकेल. हाफ ओपन पैराशूट कैन नॉट फंक्शन. आधा खुला पैराशूट कुछ भी काम का नहीं है. जब पैराशूट पूरा खुलेगा तभी पैराशूट उसका काम कर सकेगा. तसं ते पॅराशूट सारखा आपला मेंदू असावा. जे आपण करतो आहोत त्यात आपल्याला विश्वास असावा. यू शुड हॅव कॉन्फिडंट, यू शुड गिव्ह युअर डिवोशन, यू शुड सॅक्रिफाइस एंड यू शुड मेंटेन कंसिस्टेंसी इन योर वर्क. तो आपको ये सब उसमें कायम रखना पड़ेगा. एक असा पण अनुभव सांगता येऊ शकतो. गीता वडनाप जे आहेत त्यांना ब्लड कॅन्सर झालता. त्यांचं पुस्तक आहे लढले आणि जिंकले मी, ऑटोबायोग्राफी. सो शी ओवरकम, गीता वडनप ओवरकम ब्लड कैंसर. ब्लड कैंसर को भी मात दी उन्होंने. तो किताब में लिखा है लड़ले and जिंकले मी, आई फाइट एंड आई कॉन्कर. Mark English was a person who was handicapped. मार्क इंग्लिश यांना दोन्ही पाय नव्हते. जसं आपण जयपूर फूट लावतो त्या पद्धतीने त्यांनी कृत्रिम पाय लावले. आणि बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित विश्वास बसणार नाही, पण माउंट एव्हरेस्ट शिखर, जगातील सर्वात उच्च शिखर, ते मार्क इंग्लिश हे आपल्या
दोन्ही पाय नसताना त्या कृत्रिम पाय लावून ते शिखर चढले. त्यांचं पुस्तक एक आहे, हा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट. दिस मॅन हू हॅज हँडिकॅप कॉन्कर्ड एव्हरेस्ट. द स्टोरी इज गिवन इन दॅट बुक. द रायटर ऑफ द बुक द नॉवेलिस्ट इज डॉक्टर पुष्कर श्रोत्री. त्याचं पुस्तकाचं नाव पुन्हा एकदा ऐका. हा माणूस मार्क इंग्लिश हा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट. एक उदाहरण देतो शेवटचं. रेनॉल्ड मेसनर यांनी वेगळा प्रयोग त्यांनी केलेला आहे की माउंट एव्हरेस्ट शिखर ऑक्सिजन शिवाय चढणं मुश्किल. विदाउट ऑक्सिजन ही कॉन्कर्ड माउंट एव्हरेस्ट, ही क्लाइम माउंट एव्हरेस्ट नॉट जस्ट सिंगल टाइम बट फॉर 2 टाइम्स. 2 वेळेस त्यांनी ऑक्सिजन शिवाय, ऑक्सिजनचा एकदाही वापर न करता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हे त्यांनी सर केलं. आणि जगातील इतर 14 शिखर जे माउंटन पीक होते त्यांनी ते सुद्धा पादाक्रांत केले विदाउट ऑक्सिजन. तर असे अनेक आपल्या सभोवताली आदर्श आपल्याला घेऊ शकतो आणि लक्ष्य प्राप्तीपर्यंत आपण निश्चितच थांबू नये. आता मला आस्था अकॅडमी तर्फे एक सूचना आलेली आहे. हे 10 मुद्दे पुन्हा मी तुम्हाला सांगतोय. विद्यार्थ्यांनी ते लिहून घ्यावेत, लक्षात ठेवावेत. प्रयत्नांची आसमंती यशाची भरारीमध्ये आज आपण 10 मुद्दे जे माझ्या मते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील. त्यातला पहिला होता ध्येय निश्चिती. ध्येय निश्चिती मीन्स डिसाइड युअर गोल. सेकंड वॉज पालकांची साथ, पालकांची खंबीर साथ, युअर पॅरेंट्स कोऑपरेशन. तिसरा आव्हाने स्वीकारा. थर्ड वन वॉज ऍक्सेप्ट द चॅलेंजेस. फोर्थ वॉज, चौथा होता समर्पण. इट मीन्स डिवोशन, सॅक्रिफाईस. पाचवा आत्मपरीक्षण, सेल्फ अनालिसिस, सेल्फ रिट्रोस्पेक्शन. दॅट इज सो मच इम्पॉर्टंट. यू शुड कम्युनिकेट विथ युअर सेल्फ. आत्मपरीक्षण, सेल्फ अनालिसिस हा 5वा मुद्दा. 6वा मुद्दा सातत्य, सराव, प्रॅक्टिस किंवा कन्सिस्टन्सी हे त्याच्यामध्ये सतत तुमच्यामध्ये असलं पाहिजे. 7वा पॉइंट सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. सकारात्मक दृष्टिकोन किंवा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड शिवाय तुम्हाला अचिव्हमेंट प्राप्त करता येणारच नाही. 8वा पॉइंट जो होता मुद्दा मार्गदर्शक, गाइड. अ फ्रेंड, फिलॉसॉफर और गाइड इज so much important in your life. Guide may be your parents, your teachers, your elder brother, sister, your colleague, or your idol personalities in the society. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आदर्श निवडले पाहिजे, तुमचे मार्गदर्शक निवडले पाहिजे. तुमच्या जीवनात येणारे तुमचे गुरु, अकॅडमी मधले तुमचे गाईड असतील, आई वडील असतील, मोठे बहीण भाऊ असतील, किंवा तुमची एखाद्या ठिकाणी श्रद्धा असेल, किंवा समाजामध्ये तुम्ही जे आदर्श मानतात ते आदर्श पुरुष तुमचे गाईड असू शकतात. 9 नंबर भावनिक व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ इमोशन्स. विदाउट मॅनेजिंग युअर इमोशन्स यू कॅन नॉट सक्सीड. इन द प्रेझेंट सिचुएशन मैनेजमेंट ऑफ इमोशंस इज वेरी मच इम्पोर्टेंट. फिलहाल जो हालात बन गए हैं उसमें हमें ये मैनेज करना है हमारे इमोशंस को बाकी चीजों के साथ. और आखिरी जो बचता है 10 नंबर पे, योर फाइनल गोल अचीवमेंट. लक्ष्य प्राप्ती, उद्दिष्ट प्राप्ती. जे तुम्ही ठरवलंय, व्हॉट यू डिसाइड at the first step, that you achieve finally at the 10th step, that is the lakshya prapti or final your achievement. Finally, I will like to share a thought about situation, that is प्रयत्नांची आसमंती यशाची भरारी. त्यामध्ये मी एक असं सांगेल की आपल्याला सर्वांसाठी
एक ओळी मी जाता जाता सांगू इच्छितो. त्या आहेत, घे तू उंच भरारी, घे तू उंच भरारी, वादळांना आता घाबरू नकोस. घे तू उंच भरारी, वादळांना आता घाबरू नकोस. प्रयत्नांचे बळ आहे तुझ्या पंखात, प्रयत्नांचे बळ आहे तुझ्या पंखात. माघार तू घेऊ नकोस, माघार तू घेऊ नकोस. धन्यवाद. आस्था डिफेन्स अकॅडमी ने मला ही जी संधी दिली, विद्यार्थ्यांसोबत मला हितगुज साधता आलं, त्या आस्था अकॅडमीचं, डॉक्टर भागवत कोळपे यांचं, त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभारी आहे. त्यासोबतच विद्यार्थी, पालक, माझे स्नेही या सर्वांनी हे व्याख्यान आपल्या यशस्वी केलं, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या काही शंका असतील तर भविष्य काळात निश्चितच आपल्याला एक क्वेश्चन आन्सर सेशनच्या माध्यमातून आपल्याला त्या पूर्ण करता येतीलच. यासोबत तुमच्या पुढील करिअरसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा इच्छितो. निश्चितच तुम्ही SPI, NDA आणि तुमच्या अनेक एंट्रन्स एक्झाम हे पास करून ते अचिव्हमेंट प्राप्त करतालच अशी मला खात्री आहे. या समारोपाच्या ठिकाणी आय विल कॉल मिस्टर ऋषिकेश सर फॉर वोट ऑफ थँक्स. मिस्टर ऋषिकेश सर फॉर वोट ऑफ थँक्स. थँक यू सर. फ्रॉम आस्था डिफेन्स अकॅडमी मी अमोल सरांचं हार्दिक अभिनंदन करतोय की त्यांनी एवढं सारं तुम्हाला माहिती दिली. 10 मुद्दे जे आहे आयुष्याचे, कसं आयुष्य चांगलं बनवायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला चांगली माहिती दिली. त्या संदर्भात मी त्यांचा खूप आभार. थँक्यू सर. आणि सर्व आस्था डिफेन्स अकॅडमीची टीम जे जॉईन झाली, स्टुडंट्स, टीचर्स आणि माझे सर डॉक्टर भागवत कोळपे सर, आमचे डायरेक्टर, सर्वांना थँक्यू जे आमच्यासोबत कंटिन्यू केलं आणि सर्व माहिती ऐकली आणि आयुष्यामध्ये हे 10 मुद्दे त्यांना कुठं आयुष्यात पुढे घेऊन जाईल त्याची चांगली संधी दिली. थँक्यू सर. थँक्यू अमोल सर. थँक्यू एव्हरीबडी.